he completed MSc in mathematics from IIT Mumbai. He is a director of Ujjwal Career Academy, and he is also specialized in Vedic maths. And today he is going to give us talk on IMP of internships and job opportunities. Let us proceed, sir. You may proceed, sir. Uh, Good morning, all students. First of all, I congratulate all the student member of PVG College for arranging this beautiful seminar. Actually, in this situation where all the world is suffering from situation of coronavirus, I think yet now we have not reached up to the stage where we are controlling this situation of corona, because we know that research has not reached to the level where all the scientists are trying to get the medicine or solution for this kind of problem. But from this situation, what we can learn that our education level over the world is not reached to the level where we can control our problems. That means we have a large amount of scope to do research on such kind of thing. Now we should understand this kind of situation where I have taken education in prestigious college, IIT Mumbai, where this college always promotes us to do the research in different kind of subjects. Like I have done research in trigonometrical calculus methods of mathematics. Now, in this lecture, we are going to सगळ्यांनी तुमचे जे माईक आहेत ते म्यूट करून घ्या, कारण त्याचा आवाज येतोय बाहेर. Excuse me, sir. Hello. सगळ्यांनी तुमचे जे माईक आहेत ना माईक ते म्यूट करून घ्या. One request is there, expert, please. Would you please rotate your screen, because we are yeah, that is small request. Yes. Now it is okay, right, sir? Yes, sir. Correct. Now are you getting voice, all of you? Voice येतोय का तुम्हाला सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. हो sir. So I again start from the subject that today we are facing the dangerous problem of coronavirus. World is facing this problem, and we are in the situation. First time the world is facing such kind of situation. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जवळपास म्हणजे मी तुम्हाला मराठीतूनच मी जसं तुमच्या स्टाफ यांच्यावर बोललो स्टुडंट्स बरोबर की मोस्ट ऑफ द स्टुडंट अंडरस्टँड करू शकता, पण मला जे काही इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे ते सगळे मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगेल, आणि त्याच्या व्यतिरिक्त जी कम्युनिकेशन लँग्वेज आहे ते आपण मराठीला प्रेफर करू नये असं मी रिक्वेस्ट विचारली त्यांना, आणि त्यांनी मला कोणत्याही लँग्वेजला हे केलं. तर बघा आताच्या सिच्युएशन मध्ये पूर्ण जगात लक्ष द्या, पूर्ण जगावर कोरोना व्हायरसचा प्रचंड मोठं संकट आलेलं आहे, आणि ही सिच्युएशन आपण पहिल्यांदाच फेस करतोय. जगभरचे सगळे सायंटिस्ट मोठ्या मोठ्या जेवढे देश आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, स्पेन आहे, इटली आहे, त्याच्यापासून सगळे देश ट्राय करत आहे की याच्यावरचं वॅक्सिन तयार होईल, पण ते वॅक्सिन होत नाही. याचं रिझन आहे आता आपल्याकडे जे एज्युकेशन सिस्टीम आपण यूज करतो, ही एज्युकेशन सिस्टीम आहे ना, मोर ओव्हर इज प्रेडॉमिनंट सिस्टीम आहे. प्रेडॉमिनंट म्हणजे जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा आपण तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो. रिलेटिव्हली आपल्या पुराणांमध्ये इंडिया तुम्हाला माहिती आहे वन ऑफ द एन्शंट कंट्री इन द वर्ल्ड. इनफॅक्ट वी कॅन से द मोस्ट एन्शंट कंट्री, म्हणजे जगातली सगळ्यात पुरातन संस्कृती आहे, सगळ्यात जुनी. कारण की इकडे आपले इथे विचार करू शकता तुम्ही की ज्या वेळेला जगामध्ये हे विचार केला जायचा की तिथे आपण जे रॉक आहे, रॉकवरनं आग कशी निर्माण करता येईल, हे जेव्हा जगातले लोक विचार करत होते, तेव्हा आपल्या इथे दगडापासून मोठे मोठे मंदिर आणि मोठ्या मोठ्या वास्तू आपल्याकडे बनवल्या जातात. म्हणजे आपल्याकडे इंडियामध्ये रिसर्च हा फार तगडा एक रिफॉर्म्स आहे.
आणि आज पण आपण इंडियामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे पेशंट सापडत आहे, तेव्हा अजून आपले गव्हर्नमेंट असो किंवा मॅनेजमेंट असो, आपण आयुर्वेदकडे सोल्युशन नाही फाइंड केलेलं. आपण मॉडर्न मेडिसिन सिस्टीम मध्ये जातोय, आपण आयुर्वेदकडे याच्यावर बघितलेलं नाही. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिले एक समजलं पाहिजे आता की आपल्याकडे जी आता तुम्ही सगळे स्टुडंट्स आहेत, जी इंजिनिअरिंग फॅटर्निटी आहे, तुम्ही आता आत्ताच्या अनुभवावरून एक समजू शकता की मुळातच आपल्या इंडिया हे का बरं आता आपण एक गरिबीच्या स्टेजला आहे हे समजून घेणं, त्याच्यानंतर आपल्याकडे काय अपॉर्च्युनिटी जॉबच्या करिअरला ग्राफ काय आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, आणि शेवटच्या पार्ट मध्ये आपल्याला हे समजायचं आहे की याच्यामध्ये इंटर्नशिप जे आहे त्याचे फायदे काय, हे महत्वाचे भाग आहे. आपल्या आजच्या सेशनचे 3 महत्वाचे पार्ट आहे की इंटरनॅशनल इंडियाची सिच्युएशन काय आहे, त्याच्यातून आपल्याला जॉबचे चान्सेस अपॉर्च्युनिटीज काय आहे, आणि शेवटच्या पार्ट मध्ये आपल्याला समजून घ्यायचं की इंटर्नशिपचे बेनिफिट्स काय. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्ही जी डिग्री घेतात, तर आपल्याकडे जे एज्युकेशनची जी सिस्टीम आहे ना ती कशी आहे, तर आपल्याला जे काही एज्युकेशन घेतलं जातं त्याचे 2 महत्वाचे गोल आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा गोल आहे टू अचीव्ह द इकॉनॉमिकल सक्सेस इन अवर एज्युकेशन. म्हणजे आपल्याला एक जॉब मिळाला पाहिजे किंवा आपल्याला बिझनेस करता आला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण एज्युकेशन घेतो. म्हणजे आपली डिग्री मुळात कशासाठी असते की आपल्याला इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी पाहिजे असते, हा एक भाग आहे. आणि सेकंड पार्ट असतो तो आपल्याकडे आहे टू लर्न द पब्लिक मॅनर. म्हणजे आपल्याला समाजामध्ये कसं वागायचंय, कसं बोलायचंय, पब्लिक रिलेशन कसं मेंटेन ठेवायचंय, ट्रॅव्हल बुकिंग कशी करायची, अकाउंट कसं उघडायचंय, त्याच्यानंतर इन्शुरन्स कसा काढायचा, म्युच्युअल फंड कसे घ्यायचे, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला टू लर्न द पब्लिक मॅनर्स म्हणतात. आता हे 2 भाग जर बघितले ना आपण, त्याच्यातला पहिला जो गोल आपण पाहिला होता तो म्हणजे टू गेट द इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी इन अवर लाईफ. म्हणजे त्याच्यामध्ये 2 भाग आहे, 2 पार्ट आहे. 1 टू गेट अ स्टेबल जॉब, स्टेबल अँड सॅटिस्फाईड सॅलरी, हे 2 मेन पार्ट असतात. म्हणजे तुम्हाला जॉब जेव्हा मिळतो ना तेव्हा हे समजलं पाहिजे आपल्याला की स्टॅबिलिटी पण इम्पॉर्टंट आहे आणि सॅटिस्फाईड सॅलरी पण इम्पॉर्टंट. आता हा जो काही गोल आपला होता ना की प्रॉपर जॉब मिळणं आणि सॅटिस्फाईड सॅलरी मिळणं, याची सिच्युएशन खरंच काय आहे हे जर आपल्या देशात आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. एक मोठं पब्लिकेशन हाऊस आहे, त्याचं नाव आहे बिझनेस स्टँडर्ड. त्या बिझनेस स्टँडर्डनी 2 वर्षापूर्वी एक रिसर्च केला अबाउट इंजिनिअरिंग स्टुडंट इन इंडिया. म्हणजे इंजिनिअरिंग स्टुडंटची सिच्युएशन इंडियात काय आहे, आणि त्यांना हे सापडलं की ओनली 40% ऑफ द इंजिनियर्स डू गेट अ जॉब आफ्टर देअर डिग्री. म्हणजे डिग्री नंतर फक्त 40% मुलांना जॉब्स मिळतात. आउट ऑफ दिस 40%, 50% डू गेट द सॅटिस्फॅक्टरी जॉब. म्हणजे 40%च्या 50%, लक्षात घ्या, 40%च्या 50% म्हणजे ओनली 20%. म्हणजे जेव्हा अंदाज लावा, जेव्हा 5 इंजिनिअरिंग स्टुडंट इंजिनिअरिंग डिग्री मिळवतात तेव्हा त्याच्यापैकी फक्त एकच विद्यार्थ्याला प्रॉपर सॅटिस्फॅक्टरी जॉब मिळतो. आता आपण याचा अकाउंट्सच्या दृष्टीने विचार करू की इंजिनिअरिंगचा खर्च किती येतो आपल्याला, इंजिनिअरिंग करायला किती एक्सपेन्स येतो. तर तुम्हाला माहित असेल ऍव्हरेजली आताच्या काळामध्ये कोणत्याही नॉर्मल स्टुडंटला इंजिनिअरिंग एज्युकेशन करायला जवळपास 3 ते 4 लाख रुपयाचा एक्सपेन्स आहे. 4 लाख रुपये एक्सपेन्स करतो. आणि जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो, आता आपण नाशिकचे नेटिव्ह आहे, तर आपण मुंबई, पुणे, बँगलोर, मद्रास याचा नको विचार करूया, आपण नाशिकचा विचार करू. कारण कोणत्याही जॉबमध्ये 3 फॅक्टर असतात. इंटरनॅशनल फॅक्टर आहे, त्याच्यानंतर कंट्री लेवलचा फॅक्टर असतो, नॅशनल फॅक्टर असतो आणि डोमेस्टिक फॅक्टर असतो. तर त्याच्यामधल्या डोमेस्टिक फॅक्टरचा विचार केला ना, जो व्यक्ती नाशिकमध्ये इंजिनियर होतोय, जेव्हा तो आपल्यातल्या मोठ्या मोठ्या कंपनी महिंद्रा आहे, मायको आहे, त्याच्यानंतर एबीबी यांच्याकडे जॉबला जातो, एक आश्चर्यकारक डेटा सांगतो तुम्हाला की यांच्या इथे जो स्टार्टर आहे ना, he can only get, he or she can get only 12 to 15,000 rupees at the start. Can you believe that an engineer who has spent 4 years in engineering degree and actually 12 years before engineering degree, म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री घ्यायचे 4 वर्ष आणि त्याच्या पहिलेचे स्कूल कॉलेजचे 12 वर्ष, म्हणजे 12 आणि 4 16 वर्षाचा अथक परिश्रम. आणि त्याच्यानंतर तो जेव्हा जातो बाहेर तेव्हा त्याला 12,000 रुपये स्टार्ट मिळते. याचं कंपॅरिझन तुम्ही ऑटो रिक्षावाला याच्याशी केलं तर आज ऑटो रिक्षावाला पर डे 500 रुपये पर डे अर्निंग करतो. म्हणजे त्याचं मंथली अर्निंग 15,000 रुपये असतं.
त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल वडापावची गाडी लावणाऱ्या व्यक्तीशी केलं तर वडापावची गाडी लावणारा व्यक्ती दिवसाला जवळपास 1000 रुपये कमवतो. म्हणजे तो 30,000 रुपये 20 ते 30,000 रुपये कमवत असतो. आणि मिसळचा तर तुम्ही विचार करू नाही शकत की तो किती जास्त पैसे. याच्यावरनं तुम्ही लावू शकता की जे नॉर्मल हॉकर्स असतात ना ते आपल्यासारख्या चांगल्या डिग्री घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त पैसे कमवतात सोसायटीमध्ये. का कमवतात याचं कारण आहे की आपण आपल्या डिग्रीचा जो रिस्पेक्ट आहे तो समाजामध्ये किंवा आपल्या स्वतःमध्ये खूप कमी आहे. कारण आपण डिग्रीला खूप महत्व देतो पण त्याचे जे परिणाम आहे तर त्याचे जे सर्कमस्टान्स यांना एवढं महत्व दिलं जात नाही. आणि त्याचं कारण आहे आपली एज्युकेशन पद्धती किंवा आपल्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन. ते लक्षात घ्या, कधी तुम्ही जेव्हा डिग्री कराल किंवा तुमचं एज्युकेशन पूर्ण करत असतात तेव्हा 3 भाग स्टडी करणं खूप गरजेचं आहे. एक सर्वे करणं गरजेचं आहे की मी जी डिग्री घेतोय तिला मी खरंच क्वालिफाईड आहे का आणि सर्कमस्टान्स मला हेल्प करताय का हे बघणं खूप गरजेचं आहे. हे लक्षात घ्या, ज्या वेळेला खूप वर्षापूर्वी आयटीची बूम आली होती आणि त्याच्यानंतर हे झालं की 4 वर्षांनी आयटी मध्ये स्लो डाऊन आलं तेव्हा सगळ्या आयटी इंजिनियर्सला जॉब मिळणं मुश्किल झालं. त्याच्यानंतर मेकॅनिकलची बूम आली आणि मेकॅनिकल मधले खूप सारे स्टुडंट मेकॅनिकल इंजिनियर झाले. पण जेव्हा ते इंजिनियर झाले तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्लो डाऊन आला आणि मग त्यांना त्रास झाला. तर म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे खूप की इंटरनॅशनल सर्कमस्टान्स नॅशनल आणि डोमेस्टिक हे कसे वर्क करताय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की इंटरनॅशनल सर्कमस्टान्स काय असतात. हे जर तुम्ही समजला ना तर तुम्हाला तुमचा करिअर ग्राफ करायला खूप इझी जाईल. हे लक्षात घ्या, पूर्ण वर्ल्ड आज ज्या ठिकाणी आहे ना तुम्हाला माहिती कोरोना व्हायरस किंवा त्याच्या आधीची पण सिच्युएशन बघितली ना तर तुमच्या माहिती करता सांगतो जगातले जे 5 प्रचंड महाशक्ती आहे त्याच्यामध्ये आहे USA म्हणजे अमेरिका, त्याच्यानंतर सेकंड आहे चायना, त्याच्यानंतर थर्ड आहे युरोप मधल्या ज्या काही 3-4 कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर 4 नंबर आहे जपान आणि 5 नंबर आहे इंडिया. अशा ज्या महाशक्ती आहे ना तुम्ही यांचं जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला एक डेटा दिसेल. बघा USA आपण एक छोटासा अभ्यास करू की या 5 देशांची काय सिच्युएशन असते. USA तुम्हाला माहिती आहे फार मोठी महाशक्ती होती जिचा आजच्या घडीला त्यांचा जीडीपी हा $20 ट्रिलियन आहे. $1 ट्रिलियन लक्ष द्या, $1 ट्रिलियन इज अ 1 लाख करोड रुपीज. मग आता 1 लाख करोडला तुम्ही $20 ट्रिलियन लक्षात ठेवा, $1 इज अ 75 रुपीज. म्हणजे तुम्ही जर त्याला रुपीज मध्ये कन्वर्ट केलं ना तर ही खूप महाकाय रक्कम होते. आणि याची जर इंडियाशी तुलना केली म्हणजे चायनाची इकॉनॉमी $11.5 ट्रिलियन आहे. असं करत करत इंडिया इज ऍट 6 नंबर. इंडियाची इकॉनॉमी ही $2.5 ट्रिलियन आहे. $2.5 ट्रिलियन म्हणजे US ची इकॉनॉमी आपल्या 8 टाइम्स आहे, आपल्या 8 पट. आता भारताची लोकसंख्या ही 125 करोड 125 ते 30 करोड आणि US ची लोकसंख्या 30 ते 33 करोड आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं ना की या $20 लाख ट्रिलियन $20 ट्रिलियन फक्त 30 करोड मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे आणि रिलेटिव्हली आपल्या $2.5 ट्रिलियन आपल्याला 130 करोड लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यामुळे आपल्या देशाचं हे लक्षात ठेवा पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार हे $2.5 ट्रिलियन आहे ना त्याला आपण रुपीज मध्ये कन्वर्ट केलं तर जवळपास 180 लाख करोड रुपये येतात. 180 लाख करोड. 180 लाख करोडला आपण 130 करोड मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं तर किती रुपये येतात. त्याच्याऐवजी फ्रान्सची लोकसंख्या फक्त 2 ते 2.5 करोडच्या घरात, फक्त 2 ते 2.5 करोड आणि त्यांच्या सेम आपल्या बरोबर आहे. लक्ष द्या, त्यांचं जे जीडीपी आहे ना आपल्याच बरोबर आहे. म्हणून फ्रान्सचं पर कॅपिटा इन्कम खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. म्हणून हे देश आहे ना एवढे सुबद्ध का दिसतात कारण त्यांचा जीडीपी हा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खूप जास्त आहे. लक्षात, खूप जास्त आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकेची लोकसंख्या 30 करोड आहे आणि उत्तर प्रदेशची 25 करोड आहे. लक्षात आहे, जगातले असे देश आहे, आश्चर्यकारक देश आहे. तुम्हाला सांगतो आता इटली किंवा हे जे पाहिले आपण इटली किंवा हे देश यांची लोकसंख्या फक्त आश्चर्यकारक 50 लाख 1 करोड त्याच्यावर पण नाही असते. न्यूझीलंडची लोकसंख्या 18 लाख आहे आणि नाशिकची जिल्ह्याची लोकसंख्या 20 लाख. म्हणजे हा एक विचार करण्याचा फार मोठा भाग आहे. वर्ल्ड लेवलला आता USA आपण सिच्युएशन पाहिली ना तर USA याला फार मोठी महाशक्ती आपण म्हणतो. पण आता काय सिच्युएशन आहे बघा, आता प्रेझेंट काय सिच्युएशन. US 2000 सालपासून युद्धाच्या काही म्हणजे जेव्हा त्यांच्यावर आक्रमण झालं
जेव्हा बिन लादेननी न्यूयॉर्क ट्रेड सेंटर उडवलं तेव्हापासून कन्सिस्टंटली ते 15 ते 20 वर्ष युद्धाची सिच्युएशन, आतंकवादची सिच्युएशन फेस करतात. आणि या काळात त्यांचा आर्मीचा खर्च इतका प्रचंड वाढला. आज भारताचं जे काही बजेट आहे आर्मीसाठी जे आपण करतो डिफेन्ससाठी हे 3 लाख करोडच्या घरात आहे. आणि अमेरिकेचं बजेट याच्या 25 पट 25 टाइम्स 75 लाख करोड रुपीज एवढे ते खर्च करतात डिफेन्सवर. विचार करा, म्हणजे आपल्या युनियन बजेटच्या 3 पट ते डिफेन्सवर खर्च करतात. त्यामुळे लक्षात ठेवा की त्या देशाचे बिझनेस पण डाऊन झाले. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, अमेरिकेमध्ये बिझनेसची स्थिती एवढी खराब आहे आता की युएसच्या मध्ये तुम्हाला या लास्ट 5 वर्षातल्या जर घटना बघितल्या तर युएस मध्ये शटडाऊन येऊन गेले. शटडाऊन याचा अर्थ अमेरिकेमध्ये असं झालेली घटना की त्यांना जो स्टाफ आहे त्या स्टाफला द्यायलाही पैसे उरले नव्हते. हे लक्षात ठेवा, इतकी सिच्युएशन खराब झाली. मग अमेरिकेत सिनेटची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी जे व्हाईट हाऊस आहे त्याला लोनला मंजुरी दिली. आणि अमेरिकेवर आज एक महाकाय मोठ्या प्रमाणाचं लोन अमेरिकेवर आहे. त्याचा परिणाम काय झाला तुम्ही जर बघितला ना तर अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट खूप डाऊन आहे. आजच्या स्तराला तिथली जी फेडरल बँक आहे ती इंटरेस्ट रेट खूप कमी केलेली आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट जवळपास 1.5 to 2.5% दरम्यान आहे. त्यामुळे तिथल्या लोकांनी आता आउटसोर्सिंग बंद केलंय. म्हणजे जे जॉब आपल्या इंडियामध्ये अमेरिकेतून यायचे किंवा इंडियातल्या यंग मुलांना अमेरिकेत जाऊन जॉब्स मिळायचे त्याचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललंय. त्यामुळे तिथून जी इन्व्हेस्टमेंट येणार होती इंडियाकडे हे लक्षात ठेवता आपल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी कमी झालेल्या आहे. मग त्यामुळे आपल्याला त्यानुसार नवीन स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे. अमेरिकेत आता 1.5 to 2.5% एवढंच इंटरेस्ट रेट राहिलेलं आहे. त्यामुळे काय होतं या कमी इंटरेस्ट रेटमुळे लक्षात द्या, कमी इंटरेस्ट रेटमुळे अमेरिकेमध्ये जेव्हा लोन दिलं जातं तेव्हा तिथले लोक इझिली लोन घेतात, खूप इझिली लोन घेतात आणि इझिली लोन पुरवतात पण. त्यामुळे तुम्ही अमेरिकेचं बघितलं ना तर तिकडे लोन घेण्याचं प्रमाण खूप वाढलं आणि प्लस लोन बुडवण्याचं पण प्रमाण खूप वाढलं. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये बँक बुडण्याचं प्रमाण पण वाढलं. आता मग अमेरिकेकडे जो दुसरा पर्याय होता की त्यांच्या बिझनेसला रिवाइव्ह करणं, तर त्यांना वर्ल्ड लेवलच्या मार्केटची गरज होती. आणि म्हणून त्यांनी बरेच वर्ष पाकिस्तानची मैत्री ठेवली हे डिफेन्सच्या दृष्टीने. पण आता त्यांनी पाकिस्तानला बाजूला करून आता सध्या त्यांचा जो रिलेशन मेंटेनन्स जो आहे ना तो सगळा रुख इंडियाकडे वळायला. लक्षात घ्या, म्हणजे अमेरिकन कंपन्या मोस्ट ऑफ द टाइम इंडियाकडे अट्रॅक्ट होत आहेत. आणि तुम्हाला इंजिनियर लोकांना या अपॉर्च्युनिटीज काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही बघा सध्याच्या स्थितीला जगातल्या ज्या टॉप क्वालिटी कंपन्या म्हणजे गुगल, पेप्सिको, त्याच्यानंतर सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यावर इंडियन सीईओ आहे. बघा जसं गुगलचे प्रमुख आहे ना ते आहे सुंदर पिचाई, ते आपल्या हैदराबाद IIT मधले स्टुडंट. त्याच्यानंतर रघुराम राजन जे आता फार मोठ्या पदावर अमेरिकेत काम करतात, जे IMF मधनं इकडे आले होते आपले, ते त्यांनी RBIचं हे पण काम केलं होतं, ते आपले IIM अहमदाबादचे स्टुडंट आहे. तर आपल्या इथल्या मुलांना खरं अर्थाने तिथे खूप सन्मान अमेरिकेत झालेला आहे. परंतु अमेरिकन कंपन्या जे इंडियात आता उतरलेल्या आहेत जसं फेसबुक आहे, गुगल आहे, अमेझॉन आहे, या खूप मोठ्या मोठ्या कंपन्या इंडियामध्ये उतरल्या आहे आणि उतरणार पण आहे. तुम्हाला माहिती आहे चायनाचा आणि अमेरिकेचा जो ट्रेड वॉर झाला त्या ट्रेड वॉरमुळे अमेरिकन कंपन्या मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे तिथे काढून इंडियात येणार. याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे ऍपलचे जे प्रमुख आहे टिम कुक, त्यांनी आता सांगितलं की भारतात फार मोठ्या प्रमाणावर ते इन्व्हेस्टमेंट आणणार आहे. तर तुम्हाला त्याच्यासाठी तयार राहणं खूप गरजेचं आहे. पण अमेरिकेची आर्थिक स्थिती सध्या अशी नाहीये का त्या तिथे रिवाइव्ह होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत जवळपास 1 लाखच्या वर लोकांचा मृत्यू झालेला आहे कोरोना व्हायरसमुळे आणि आता तिथे बिझनेस नव्याने रिवाइव्ह होणं फार अवघड आहे. त्यामुळे अमेरिकन बिझनेसमॅन आता इंडियासारख्या, इंडोनेशिया सारख्या, व्हिएतनाम सारख्या मार्केटकडे वळतात आणि तुम्हाला हा बेनिफिट लक्षात घ्या. सेकंड नंबर देशाकडे जाऊ आपण, युरोप आणि युरोपियन कंट्रीज. म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लंड आलं, फ्रान्स आलं, जर्मनी आलं आणि बाकीचे देश आले. तुमच्या माहिती करता सांगतो, जर जर्मनी सोडला नाही युरोपमध्ये जर्मनी तर बाकी पूर्ण युरोपची स्थिती हलाखीची आहे. याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेल की इंग्लंडमध्ये तुम्ही त्यांची पूर्वीची बघा, हा देश इंग्लंड की ज्यांनी 150 वर्ष जगावर राज्य केलं, पण आज त्यांची स्थिती एवढी खराब आहे की 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तिथला एक छोटासा भाग आहे त्याचं नाव आहे स्कॉटलंड. या स्कॉटलंड त्या तिथे मत घेतलं गेलं, म्हणजे तिथे वोटिंग झालं की स्कॉटलंड इंग्लंडमध्ये ठेवायचा किंवा नाही ठेवायचा. आणि त्या मतांमध्ये असं सापडलं की स्कॉटलंड मधले जवळपास, हे लक्षात घ्या,
की 45% लोक बोलले की आम्हाला इंग्लंडमध्ये राहायचं नाही. म्हणजे तुम्ही अंदाज लावा त्या देशाची इकॉनॉमिकल स्थिती कशी असू शकते. ज्या देशात 45% लोक म्हणतात की आम्हाला या देशात राहायचं नाही, तर त्या तिथे मध्ये इकॉनॉमिकल सिच्युएशन कशी होईल. इंग्लंडची आर्थिक स्थिती एवढी कमजोर का झाली, त्याचं कारण आहे की त्यात शेजारी एक देश आहे बेल्जियम. या बेल्जियम मधनं मोठ्या प्रमाणावर इथे लोक येतात आणि ते बेरोजगार आहेत. तुम्हाला माहिती का, त्यांनी युरोपियन युनियन नावाचा एक भाग बनवला. त्यामुळे कुठल्याही देशातले लोक कुठेही जाऊ शकायचे. मग कुठल्या देशामध्ये व्हिसा पद्धती रद्द झाली आणि खूप मोठ्या प्रमाणावर छोटे देश आहे म्हणजे बेल्जियम आहे, ग्रीस आहे, या देशातून लोक युरोपमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, स्पेनमध्ये, पोर्तुगालमध्ये यायला लागले आणि त्यामुळे तिथल्या लोकल लोकांचे रोजगार हे निघून गेले आणि त्यामुळे इंग्लंडची जी आर्थिक परिस्थिती कमजोर व्हायला सुरुवात झाली. तिथला एक्सपोर्ट कमी झाला आणि तिथे इम्पोर्ट खूप मोठ्या प्रमाणाने वाढला. म्हणून इंग्लंडचे जे मागचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून त्यांनी एक दिवशी हे पण सांगितलं होतं की इंग्लंडला जर पुढे जायचं तर त्यांना इंडियाची सिच्युएशनचा विचार करावा लागेल. इंडियामध्ये कसं मार्केट डेव्हलप होते तसं इथे नाही होत. मग त्याच्या मागे याचे खूप कारण झाले ना. तर अजून एक महत्वाचा देश आहे ते ग्रीस. तुम्ही विश्वास नाही ठेवणार की ग्रीस आज एवढं डब राहिलं आहे ऍक्शन संस्कृतीने की त्यांच्यावर त्यांच्या जीडीपीच्या 175% एवढं लोन आज झालेले. जीडीपीच्या 175%. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, जो देश म्हणजे बँक करप्ट म्हणतात ज्याला, म्हणजे डब गायला गेला, तर त्याच्यात नियम असा आहे की तुमच्या जीडीपीच्या जर 25%, आता जीडीपी म्हणजे काय असतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे एखाद्या देशाचं जे आर्थिक सकल उत्पादन असतं ना त्यालाच आपण जीडीपी असं म्हणतो. तर त्याच्या 25% एवढं लोन ग्रीसवर झालं होतं. शेवटी ग्रीसनी सगळ्या आर्थिक निर्बंध झुगारून तिथे लोन बुडवण्याचा निर्णय घेतला. एवढा कठोर निर्णय त्यांनी घेतला आणि आज ग्रीसवर खूप मोठे आर्थिक निर्बंध चालू आहेत. ते आर्थिक डब राहिला. फ्रान्स पण आलेला आहे. फ्रान्सची स्थिती पण खराब आहे. फक्त युरोपमध्ये आज एकच देश स्ट्रॉंग उरला आहे, तो म्हणजे जर्मनी. आणि जर्मनीचं कारण वेगळे, ही कल्चरच वेगळे, डिफरंट कल्चर आहेत. आज जगामध्ये पर कॅपिटल इन्कम जर्मनीमध्ये म्हणजे सगळ्या मोठ्या कंपन्या, मर्सिडीज आहे, बीएमडब्ल्यू आहे. आपल्या नाशिक मधली बोस्ट जी ग्रुप आहे, बोस्ट ग्रुप हा जर्मन कंपनी. कारण तिथलं वर्किंग स्ट्रक्चर थोडं डिफरंट आहे, ते युरोप सारखं नाही. त्यामुळे तुम्ही जर बघितलं ना तर युरोपमध्ये पण इंटरेस्ट रेट खूप डाऊन आले. तिथले इंटरेस्ट रेट आता 2.5% to 3% दरम्यान. त्याच्यानंतर पुढच्या देशांकडे जाऊ आपण. मी सांगितल्याप्रमाणे चायना. आता चायना याच्याबद्दल बोलणं फार अवघड आहे. लक्ष म्हणजे मी पूर्वी तर खूप बोललो असतो, पण आजची स्थिती तर फार भयावह आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ज्या देशाने पूर्ण जगाला एवढ्या मोठ्या संकटाच्या खाईमध्ये घातलं, विश्वास नाही पटू शकत मला. त्या देशाचे प्रोडक्ट विवो आहे, ओप्पो आहे, त्याच्यानंतर टिकटॉक आहे, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या प्रोडक्ट आपल्या इंडियामध्ये चालतात. फार खेळण्यापासून सगळ्या डुप्लिकेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅसगेट असो, याच्यामध्ये हे लोक डुप्लिकेशन करतात. एकदम वर्स्ट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट बनवतात. तुम्हाला एक अनुभव सांगतो. जे स्टीव्ह जॉब्स ऍपलचे प्रमुख आहेत, यांनी जेव्हा ऍपल कंपनी तिथे टाकली, चायनामध्ये आणली, कारण तिथे लेबर कॉस्ट खूप कमी होती, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट खूप कमी होती, म्हणून त्यांनी तिथे चायनामध्ये जायचा निर्णय घेतला. तेव्हा काही वर्षांनी स्टीव्ह जॉब्सच्या लक्षात आलं की चायनाचे लोक त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे त्याची कॉपिंग करतात, म्हणजे ते पॅटर्न चोरून घेतात आणि त्याच्या आधारावर ते नवीन प्रोडक्ट मिळतात. म्हणजे खरं पाहिलं हा चोरांचा देश आहे. पण या देशाला आधार कोणी दिला, तर आपल्या इंडियाने दिला. लक्षात घ्या, आज चायना इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे माल पाठवतो आणि त्याला कारणीभूत आपलं युथ. आणि तो युथनी जर आज ठरवलं, आपण स्वतः ठरवलं की आपल्याला या सिच्युएशन बाहेर यायचं, तर मात्र आपण येऊ शकतो. पण आता चायनाच्या गेल्या 5 वर्षातला जर प्रवास तुम्ही बघितला, तर चायनाने काही फार मोठ्या चुका केलेल्या आहेत. त्यांचा जीडीपी 11% होता, लक्षात 11% ग्रोथ होती. पण चायनाने पाकिस्तानच्या पुढे एक प्रोजेक्ट केलं, त्याचं नाव आहे वदर पोर्ट. याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट केली आणि एक रोड बनवताय, ते वन बेल्ट वन रोड, असा एक रोड बनवताय. तर लक्षात आहे, म्हणजे बघा, हा चायना आहे, या इकडे इंडिया आहे आणि या इकडे पाकिस्तान आहे. तर हे या इथून आपल्या काश्मीरमध्ये रोड बनवत आहे, वन बेल्ट वन रोड, आणि याच्या बाहेर त्यांना युरोपमध्ये जायचंय. तर हा एक रोड बनवत आहे, त्याला सिल्क रोड नाव दिलेलं त्यांनी. तर बघा, हा चायना आहे आणि हा पाकिस्तान आहे आणि या इकडे युरोपमध्ये.
तर चायनामधले जे फार मोठे सम्राट आहेत तुम्हाला माहिती, जे अलिबाबाचे हेड जॅक मा यांची संकल्पना होती की युरोपचं पूर्ण मार्केट कॅप्चर करायचं, कारण चायना एक खूप स्वस्त मॅन्युफॅक्चरिंग करणारा देश आहे. म्हणून त्यांनी ते कोड बनवलं वादळ. पण या कोड बनवण्यामध्ये त्यांचं एक सगळ्यात मोठं नुकसान झालं की पाकिस्ताननी यांना कर्जबाजारी करून टाकलं, कारण एक प्रोजेक्ट पूर्ण फेल्युअर जात आहे आणि चायनाचा आज मोठ्या प्रमाणावर पैसा या प्रोजेक्ट मध्ये अडकलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती जगभर चायनावर आता बहिष्कार टाकला जातो. ऑस्ट्रेलियाने टाकलाय, अमेरिकेने टाकलाय, इस्रायलने टाकलेला आहे आणि सगळे देश त्यांना आता बहिष्कृत करत आहेत. त्यामुळे चायनाची इकॉनॉमी खूप मोठ्या प्रमाणावर आता खाली यायच्या मार्गावर आहे. इनफॅक्ट तुम्हाला मी ग्राफ दाखवू शकतो. या दोन जे आहे ना, चायनाची इकॉनॉमी 2014 मध्ये 11.5% जी कमी होत होती 2018 ला 6.2% पर्यंत आली, 2019 ला ही 6.2% पर्यंत दिसतंय का? 6.2% पर्यंत आली. एवढ्या खाली प्रमाणावर आली. 2019 मध्ये तर ती डिक्रीजिंग डाऊन. आणि त्याच्यामुळे चायना, लक्ष घ्या, चायनाचा आपल्या इंडियावर फार मोठ्या प्रमाणावर शत्रुत्वाची भावना आहे. म्हणजे ते एनिमी हे. त्याच्या मागे तुम्हाला अजून एक कारण माहिती की काश्मीरचा काही भाग त्यांनी बळकावलाय, त्याचं नाव आहे अक्साई चीन. आता त्यामुळे आणि आपल्याच अरुणाचल प्रदेशचा बाजूचा भाग आहे, त्याला म्हणतात तवांग नावाचा एक भाग आहे अरुणाचल प्रदेशला हा बळकावला. याच्यावरून आपल्या दोघांमध्ये रायवली चालू आहे. त्यांनी डोकलाम पण एक भाग बळकावला. पण इंडिया, लक्ष द्या, इंडिया हा पूर्ण जगभरचा इन्व्हेस्टमेंटचा हब आहे आणि पूर्ण जगामध्ये इंडियाचं नाव खूप प्रचंड डेव्हलप झालेलं आहे, खूप डेव्हलप झालंय. याच्या मागे कारण मी असं नाही म्हणणार की आता फक्त नरेंद्र मोदींचं सरकार आहे, असं नाहीये. तर 2004 ला जेव्हा आपले पंतप्रधान 1999 ला अटल बिहारी वाजपेयी, त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्याच्यानंतर आता नरेंद्र मोदी, म्हणजे या तिघांनी मिळून जे वर्ल्ड लेवलला इंडियाची इमेज चेंज केली ना, म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं एन्व्हायरमेंट तयार केलं. तर मनमोहन सिंग ते एक अर्थतज्ञ आहे मोठे, त्यांनी फार इन्व्हेस्टमेंट हे तयार केलं. त्यानंतर दुसरे आता आपले मनमोहन सिंगांच्या नंतर नरेंद्र मोदींचे जे मोठे मोठे हुशार लोक आहेत, त्याच्यामध्ये अरविंद सुब्रमण्यम आहे. त्याच्यानंतर आपले जे फायनान्स मिनिस्टर याच्या आधी होते अरुण जेटली, आणि हे सगळे खूप हुशार लोक याच्यामध्ये होते. तर यांनी या सगळ्यांनी आपल्याकडे इकॉनॉमीवर खूप काम केलं आणि भारत आता जवळजवळ आर्थिक भाषा आहे तिच्या जवळ चालला होता. पण काही चेंजेस काय झाले मी तुम्हाला 1 वर्षाच्या इंडियाच्या बाबतीत सांगतो. आता चायना, लक्ष द्या इकडे फार महत्वाचं आहे की चायनामध्ये जो इंटरेस्ट रेट आहे तो पण 3.5% ते 4.5% मध्ये घसरलेला आहे. का? कारण चायनाची इमेज जगभर खूप खराब झालेली. आणि राहिला आता शेवटचा देश, त्याचं नाव आहे जपान. लक्ष द्या, तर जपान तुम्हाला माहिती, याला फिनिक्स पक्षाच्या रूपात येतात. म्हणजे जेव्हा याच्यावर जपानवर ज्या वेळेला अणुबॉम्बचा हल्ला झाला 6 ऑगस्टला, त्यावेळेला सगळे लोक बोलले होते की जपान आता हा राहणार नाही, हा देश पुढच्या काळामध्ये काही राहणारच नाही. पण जपाननी तिथून चेंज करून आपलं काम, स्किल याच्या बळावर जपान जगातली 4th लार्जेस्ट इकॉनॉमी. बघा तुम्ही, इलेक्ट्रॉनिक गॅसगेट असतो, त्याच्यानंतर सगळ्या टेक्नॉलॉजी मध्ये ती पुढे, म्हणजे टीव्ही, वॉशिंग मशीन पासून सगळ्या गॅसगेट मध्ये पुढे. आणि जपानची टेक्नॉलॉजी एवढी सुंदर आहे, आता तुम्ही विचार नाही करणार की जपान इंडिया आता एक खूप क्लोजेस्ट फ्रेंड आहे. पण जपानची एक फार मोठी समस्या आहे की तिथे जो अणुबॉम्ब टाकला गेला होता, त्या अणुबॉम्बचा प्रभाव आजही येतोय. गेल्या 10 वर्षापूर्वी जपानच्या इथे फुकुशिमा नावाची अणुभट्टी, तर ती स्फोट झाला होता. त्यामुळे जपानमध्ये वारंवार भूकंप होत असतात आणि तिथली जी जिओग्राफिकल सिच्युएशन खराब आहे, त्यामुळे जपान पण इकॉनॉमिक संकटामध्ये अडकलेलं आहे. आणि जपानमध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार कोणाला, पण आजच्या स्तराला जपान या देशाचा, लक्ष द्या, तिकडचे इंटरेस्ट रेट -1.5 पर्यंत पोहोचले. लक्ष द्या, -1.5. कॅन यू बिलीव्ह दॅट? म्हणजे जपानमध्ये जर का कधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे पैसे जर ठेवले बँकमध्ये, तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे जपानकडे इन्व्हेस्टमेंट खूप आहे, परंतु त्यांच्याकडे प्रोजेक्टच नाही. आणि मग या सगळ्या सिच्युएशनचा जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या, या पूर्ण देश म्हणजे USA, युरोप, त्याच्यानंतर फ्रान्स, जर्मनी, त्याच्यानंतर इस्रायल, त्याच्यानंतर इंडोनेशिया, हे जगातले सगळे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहे ना,
यांना या सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटीज काय बघा, काय अपॉर्च्युनिटी आहे या सगळ्यांसाठी सगळ्यात इंटरेस्टिंग बघा. जर तुम्ही चार्ट कडे बघा, US, त्याच्यानंतर युरोप, त्याच्यानंतर तिसरा आला चायना, त्याच्यानंतर आला जपान आणि आता आला इंडिया. लक्षात घ्या, इकडे तुम्ही जर ऑब्झर्व केला ना तर यांचा इंटरेस्ट रेट 1.5%, इथे 2.5%, यांचा 3.5%, जपानचा -1.5% आणि इंडियाचा, लक्ष द्या, इंडियाचा इंटरेस्ट रेट आहे 6.5% to 7.5%. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इंडियाचा बेसिक रिटर्न या पूर्ण जगातल्या पेक्षा जास्त आहे. म्हणून टाइम नावाचं मॅगझिन आहे, त्यांनी 1-2 वर्षापूर्वी असं वाक्य वापरलं होतं, इंडिया इज द डार्लिंग ऑफ ऑल इन्व्हेस्टर्स इन द वर्ल्ड. म्हणजे इंडियाची आहे आणि त्याचं इंडिकेशन पण आहे. लक्षात आहे, इंडियाचा जो GDP आहे ना त्याचा ग्राफ बघा, 2014 नीट बघा, ऑब्झर्व करा, इट्स 4.5%. त्याच्यानंतर 2015 5.3%, त्याच्यानंतर 2016 नीट बघा 6.7%, 2017 7.2%, 2018 7.4% आणि 2019 आणि 20 या काळात तो ड्रॉप डाऊन झाला आणि आता तो 5.5% आणि त्याच्या मागे काही कारण आहे. लक्षात, ही कारण काय आहे तर लक्षात घ्या, आपल्या इथली इन्व्हेस्टमेंट रिटर्न जाण्यामागचे काही जिओग्राफिकल कारण आहे. काही आता कोरोना व्हायरस या सगळ्या गोष्टी आल्या, आपल्या ते नोटबंदी, GST या गोष्टी आल्या, त्यामुळे आपल्याकडे थोडासा आता चेंज येतो, ट्रान्सफर येतो. पण इंडिया आता मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंटचा होणार आहे. लक्षात घ्या, आपण कोरोना व्हायरसचा विचार करतोय, पण इंडियामध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये सॅमसंग इंडिया आहे, ऍपल आहे, त्याच्यानंतर जेवढ्या आता बुलेट ट्रेन इंडियामध्ये 2022 मध्ये येणार आहे. लक्षात आहे, तर या सर्कमस्टान्स इंडियाला काय फायद्याचे आहे मी तुम्हाला एक समजून सांगतो. इंडियामध्ये आता फार मोठ्या प्रमाणावर जे काही चालू आहे, ट्रान्समिशन ऑफ हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. लक्षात आहे, इंडियाचं जर सांगितलं ना तर तुम्हाला विशेष वाटेल की इंडियामध्ये 60 करोड लोक म्हणजे BBL धारक, म्हणजे यांचा पर कॅपिटल इन्कम, लक्षात आहे, पर कॅपिटल इन्कम आजच्या घडीला फक्त 47 रुपीज पर डे. तुम्ही विचार करा, हा डेफिनेटली आता वाढण्याच्या मार्गावर आहे. हा जेव्हा वाढणार तेव्हा इंडियन लोकांच्या गरजा वाढतील. म्हणजे आज मोबाईलचा उपयोग वाढेल, इलेक्ट्रिसिटीचा उपयोग वाढेल, सगळे लोक चांगल्या घरामध्ये जाणार आहे, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी वाढणार आहे आणि या सगळ्या फॅसिलिटी जेव्हा वाढतील ना तेव्हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर डिमांड वाढणार आहे. तुम्ही विचार नाही करू शकत, इतक्या मोठ्या प्रमाणावर डिमांड वाढणार आहे की त्याचा अंदाज नाही लावू शकत. कारण की भारताला आता खूप जे भारतातल्या जर काही बघितलं ना ज्याला स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट तो प्रचंड आहे. मग कोणत्या क्षेत्रात वाढू शकता तर बघा, मी तुम्हाला विशेष गोष्टी सांगतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतातले जे ऍम्बिशियस प्रोजेक्ट आहे ते म्हणजे बुलेट ट्रेन. तुम्ही विचार नाही करू शकत की बुलेट ट्रेन मध्ये 1 लाख करोड एवढी वास्ट इन्व्हेस्टमेंट येणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं ना भारतमाला प्रोजेक्ट. लक्षात घ्या, भारतमाला हा एक प्रोजेक्ट आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सागरमाला हा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर एक्सप्रेस वे जे हायवे रोड आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्याच्यानंतर पोर्ट डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर डॅम्स आहे, सोलर प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर सोलर प्रोजेक्ट आहे, पॉवर प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही जर या क्षेत्रात आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, इलेक्ट्रॉनिक व्हेकल, आता मी तुम्हाला सांगतो बघा, लक्षात आहे आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे. बरेच लोक याची मजाक उडवतात, म्हणतात की याचा काय फायदा होणार. लक्षात आहे आज जगाच्या पाठीवर फक्त 5च देशांकडे बुलेट ट्रेन, आणि जेव्हा ही बुलेट ट्रेन येईल ना तुम्ही बिलीव्ह नाही करणार की मुंबई ते अहमदाबाद या फक्त एका रूटमुळे, फक्त या रूटमुळे आपल्या देशामध्ये 75 प्रकारच्या मेट्रो ट्रेन्स येणार आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट काही सर्वे केलेले आहे, त्यानुसार भारतातल्या 75 शहरामध्ये मेट्रो ट्रेन्सचे प्रोजेक्ट येणार आहे. 75 शहरामध्ये
जेव्हा एवढे मोठे मेट्रो ट्रेनचे प्रोजेक्ट येतील तेव्हा मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, त्याच्यानंतर अजून सिव्हिल इंजिनियर आणि त्याच्यानंतर IT इंजिनियर, या सगळ्या लोकांना फायदा होणार आहे. बुलेट ट्रेन ही IT सर्व्हलाइन्स खूप आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये आता पूर्ण डिजिटल इंडियाचे प्रोजेक्ट चालू आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींना आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणतोय. तर त्याच्यामध्ये IT इंजिनियर्सला खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे. तुम्ही याच्यातली इन्व्हेस्टमेंटचा जर हात पाहिला तर हा जवळपास 2 लाख करोडचा आहे. आता तुम्ही म्हणणार सर हे खरंच प्रोजेक्ट होईल का? होईल. लक्षात घ्या, तुम्ही बिलीव्ह करणार, आजपर्यंत आपण कोणी बिलीव्ह केलं होतं का की नागपूर या शहरामध्ये आता पूर्ण त्यांनी बायोडिझेलवरच्या बस चालतात. बायोडिझेलवरच्या बस कोणी विचार नव्हतं करत, पण आज तिथे इलेक्ट्रिकल बस आणि बायोडिझेल बस या आहेत तिथे. तर तुम्हाला आता रिसर्चवर याच्यावर खूप करणं गरजेचं आहे. कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे ना त्या मिळवण्यासाठी स्किल आणि गव्हर्नमेंट पॉलिसी समजून घेणं खूप गरजेचं आहे. मॅक्झिमम लोक गव्हर्नमेंट पॉलिसीचा नाही विचार करत. तुमच्यापैकी खूप सारे लोक प्रोजेक्ट पूर्ण करणे. त्याच्यानंतर मी एका कॉलेजला हा प्रश्न विचारला इंजिनिअरिंगला की तुम्ही मॅथ्स का बरं शिकता? तर खूप लोक बोलतात की मॅथ्स मध्ये, मी एकदा क्वेश्चन विचारला एका कॉलेजला, वाय यू आर लर्निंग मॅथमॅटिक्स? तर त्यांनी सांगितलं सर आय एम लर्निंग मॅथमॅटिक्स टू गेट 40 मार्क्स. म्हणजे तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द लोक विचार करतात की फक्त 40 मार्क्स मिळाले पाहिजे. असं नाही, लक्ष घ्या. तुम्हाला फर्स्ट क्लास मिळवायला शिकलं पाहिजे, प्रोजेक्ट बनवायला शिकलं पाहिजे, रिसर्च करायला शिकलं पाहिजे, मोठ्या मोठ्या कंपनीला जाऊन रिसर्च प्रेझेंट केले पाहिजे, सेमिनार असतात. मुंबईला लक्ष घ्या, फॉरेनच्या कंपन्या येतात आणि सेमिनार्स करतात मोठे मोठे. तर ते मुंबईला, जसं जे मी मुंबईला IIT ला शिकतो ती लोक तिथे सेमिनार करतात. त्याच्यानंतर तुमच्या माहिती करतात आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याच्यात स्मॉल अँड मिडियम स्केल जे आपलं डिपार्टमेंट आहे MSME डिपार्टमेंट, ज्याचे मंत्री आता नितीन गडकरी, तर तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जा, यांचे नेहमी सेमिनार होत असतात. तर ते सेमिनार तुम्हाला अटेंड करणं गरजेचं आहे. तुम्हाला हे बघा, लक्षात, बुलेट ट्रेन मध्ये 2 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे भारतमाला जे प्रोजेक्ट आहे ना, तुम्हाला माहिती असेल भारतमाला याचा अर्थ काय? तर आपल्या देशामध्ये जे लार्ज स्केल प्रोजेक्ट आहे, दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस हायवे, तुम्ही विचार नाही करणार, हा जगातलं सगळ्यात अम्बिशियस प्रोडक्ट, सगळ्यात अम्बिशियस म्हणजे जगामध्ये एवढा लांब आणि एवढा फास्ट एक्सप्रेस हायवे कोणीच बनवला नाही. कारण 1200 किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा फक्त 2022 पर्यंत पूर्ण करणे. 2000 फक्त किती? 22. तुम्हाला माहिती आहे आपले जे मंत्री आहेत नितीन गडकरी यांचे रेप्युटेशन आहे की ते जे एखादं काम हातात घेतात ना ते ठराविक टाइम मध्ये पूर्ण करतात. तर हे प्रोजेक्ट भारतमालामध्ये भारतातले त्यांनी परवा अनाऊन्स केलं की बघा हे 1 लाख करोड, त्याच्यानंतर याच्यामध्ये येणारे आहेत 3 लाख करोड, हे मेमरी ठेवा. त्याच्यानंतर सागरमाला प्रोजेक्ट हे पण आहे 2 लाख करोड. त्याच्यानंतर एक्सप्रेस हायवे आहे, हे आहे. त्याच्यानंतर पोर्ट डेव्हलपमेंट मध्ये भारतामध्ये 6 मोठे पोर्ट तयार होत आहे. 6 मोठे पोर्ट तयार होत आहे. इथे पण तुम्हाला शिपिंग इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर जॉब्स असतात शिपिंग इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर डॅम्स आहे. आता तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत, भारतामध्ये इतके अम्बिशियस डॅम आणि अम्बिशियस वॉटर प्रोजेक्ट तयार होत आहेत. ते सगळे वॉटर प्रोजेक्ट तुम्हाला जर बघायचं असेल ना, त्याच्यासाठी तुम्हाला आपले मंत्री नितीन गडकरी जे आता वॉटर रिसोर्स मॅनेजमेंटचे मंत्री, त्याच्यानंतर जे आपल्याकडे जर बघितलं ना पियुष गोयल रेल्वे मंत्री, तर यांचे इंटरव्ह्यू ऐकले गेले पाहिजे. त्याच्यानंतर आता जेवढे आपले नीती आयोग म्हणून एक संस्था आहे भारताची, नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, याच्या वेबसाईटला जाऊन जे अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल माहिती असतात, वॅकन्सीज बद्दल माहिती असतात, तर ती बघितली पाहिजे. सागरमाला हे पण पॉवरफुल प्रोजेक्ट आहे. तुम्ही आता विश्वास नाही ठेवणार, भारत आता हा जगातला सोलर प्रोजेक्ट मध्ये जगात 1 नंबर होणार आहे, जगामध्ये 1 नंबर 2024 पर्यंत. हे राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणावर याचे प्रोजेक्ट्स आहेत. आता हे प्रोजेक्ट तुम्ही म्हणाल इंजिनिअरिंग मुलांना आम्हाला या गोष्टी कशा कळतील किंवा आम्हाला कशा केल्या पाहिजे, तर याच्यासाठी आपल्याला काही सवयी बदलणं खूप गरजेचं आहे. आपण खूप सारा वेळ फेसबुकवर, त्याच्यानंतर ट्विटरवर, त्याच्यानंतर आपण जे आहे इंस्टाग्रामवर वाया घालवतो. तुम्हाला माहिती आहे आता मोस्ट ऑफ द लोक, सलमान खान काय करतात, शाहरुख खान काय करतात, दीपिका पदुकोण काय करते, त्याच्यानंतर आता सुशांत सिंग राजपूतचं काय झालं, याच्यामध्ये आपण वेळ घालवतो. हे सगळं सोडून आपण गव्हर्नमेंट स्कीम्स बद्दल माहिती घेतली पाहिजे की गव्हर्नमेंट स्कीम्स कोणत्या येतात. तुमच्या इंजिनियर मुलांना
याच्यासाठी खूप चांगलं आहे. त्यांनी स्किल इंडिया नावाचं एक प्रोजेक्ट केलेले आहे. तर स्किल इंडियामध्ये तुम्हाला नाव नोंदवावं लागतं. त्याची एक वेबसाईट असते, त्याच्यामध्ये तुम्ही नाव नोंदवा. हे जेव्हा नाव नोंदवतो त्यावेळेला स्किल इंडिया म्हणजे MSME डिपार्टमेंट आणि स्किल इंडिया नाव नोंदवल्यावर तुम्ही त्यांचे जे काही सेमिनार होतात त्या सेमिनारला तुम्हाला ते इन्व्हाइट करतात. मी तुम्हाला 3 एक्झाम्पल सांगतो की काय होतं. आता दिल्ली मधली एक मुलगी आहे, एक लहान मुलगी होती, तर ती दिल्ली मधल्या मुलींनी जस्ट इंजिनिअरिंग शिकणारी मुलगी आहे, तिने दिल्लीमध्ये एक रिसर्च केला. तो रिसर्च कशावर होता, तर आपल्या सिग्नलवर जे लोक उभे राहतात तर त्यांच्याकडून किती प्रमाणामध्ये पेट्रोल वेस्टेज जातं गाडी चालू राहिल्याने. तर हिचा रिसर्च या मुलीने केला आणि तिला कळलं की एकट्या दिल्लीमध्ये सिग्नलवर गाडी बंद न करण्यामुळे 300 करोड रुपयाचं महिन्याला पेट्रोलचा लॉस होतो. 300 करोड रुपयाचा. तिच्यावरनं तिने एक अंदाज काढला, भारतातल्या शहरांचा पूर्ण हिशोब काढला आणि त्यांनी एक प्रोजेक्ट करून नितीन गडकरी जे आपले हायवे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे त्यांना त्यांनी प्रेझेंट केलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या भारतामध्ये फक्त सिग्नलवर गाडी बंद न केल्यामुळे 18 ते 20,000 करोडचा लॉस होतो. तेव्हा त्यांनी तिला बक्षीस देण्याचा प्रस्ताव दिला, पण तिने बक्षीस नाही ऍक्सेप्ट केलं. तुमच्यासारखे इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, तिने त्यांना याच्यावर एक प्रोजेक्ट सोल्युशन प्रेझेंट केलं आणि तिने सांगितलं हे जर प्रोजेक्ट मंजूर झालं तर त्याच्यात जी रॉयल्टी येईल ती मला मिळाली पाहिजे. तेव्हा गडकरींनी ते ऍक्सेप्ट केलं आणि तिचं प्रोजेक्ट विचारलं. तर तिने इतकं सुंदर पद्धतीने एक प्रोजेक्ट बनवलंय. हे रिसर्च काय असतो, तिने काय केलं, आपल्या इथे सिग्नल कसा असतो, सिग्नलला लाईट असतात बघा, लाल लाईट आहे, त्याच्यानंतर येलो लाईट आहे आणि ग्रीन लाईट. लाल लाईट हा थांबण्याचा असतो, ग्रीन लाईट रेडीचा आहे, ऑरेंज लाईट रेडीचा आहे आणि ग्रीन लाईट हा निघून जाण्याचा आहे म्हणजे मूवचा आहे. तर तिने ना याच्यामध्ये अजून एक लाईट टाकला. तर तो कसा सिक्वेन्स केला, रेड लाईट स्टॉप, बरोबर. त्याच्यानंतर ब्ल्यू लाईट टाकला त्यांनी, तिथे स्टॉप द इंजिन, ब्ल्यू लाईट राहील स्टॉप द इंजिन. त्याच्यानंतर तिसरा राहील ऑरेंज लाईट, हा काय राहील रेडी, आणि चौथा राहील ग्रीन, ग्रीन म्हणजे मूव. तर असं लाईट टाकल्यावर तिने एका सिग्नलवर सर्वे करून दाखवला आणि यू कॅनॉट बिलीव्ह दॅट त्याच्याने 50% पेट्रोल वाचलं. 50% म्हणजे 20,000 करोडचा लॉस फक्त 10,000 करोडवर येऊ शकतो, हे तिने सिद्ध केलं. मग 10,000 करोडच्या 1% जरी रॉयल्टी तिला दिली तर बिलीव्ह नाही करू शकत तुम्ही, तिला वर्षाला 100 करोड एवढी रुपये तिला रॉयल्टी मिळू शकते. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो इंजिनिअरिंगच्या मुलांना. 2 मुलं आहेत, हे पुण्याला एका कंपनी, जर्मन कंपनीच्या सेमिनारला गेले. त्या सेमिनार मध्ये त्यांनी छोटस प्रोजेक्ट केलं रोबोटिक्सवर एक प्रोजेक्ट केलं होतं छोटस, हे ऑटोमॅटिक वर्क कसं करू शकतो. आणि ते सेमिनारला गेल्यावर त्यांनी प्रोजेक्ट त्यांनी प्रेझेंट केलं. तर त्या जर्मन कंपनी फक्त एक्झिबिशन साठी आले होते, त्यांना ते प्रोजेक्ट खूप आवडलं. हे ट्रेनिंगला या मुलांना जर्मनीला घेऊन गेले. जर्मनीला घेऊन गेल्यावर यांचं सगळं ट्रेनिंग दिलं गेलं, यांचं नॉलेज टेस्ट केलं आणि फक्त या 2 मुलांच्या इंटेलिजन्समुळे जर्मनीने आपल्या इथे 6,500 करोडची इन्व्हेस्टमेंट केली. आणि ती पण काय माहिती का तुम्हाला, रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी म्हणजे आपला जो कचरा आहे ना, कचऱ्यापासून वीज कशी निर्मिती करायची याचं प्रोजेक्ट बनवलं. आणि तुमच्यासाठी ऐकून तुम्हाला खूप आनंद वाटेल, या जर्मन कंपनीने जे आता बनवलं आहे ना रिन्युएबल एनर्जीचं प्रोजेक्ट, त्याच्यापासून बनणारी वीज जे मिळणारं पहिलं शहर भारतामध्ये हे नाशिक आहे. लक्ष द्या, आपल्या नाशिकला जे आता एनर्जी मिळते ना, एक जर्मन कंपनी बनवते. तर तुम्हाला हे काही चेंजेस येतात ना आपल्या इथे, याच्यासाठी गव्हर्नमेंट खूप छान प्रोजेक्ट देते तुम्हाला. हे बघा, जर तुम्हाला जॉबला जायचंय किंवा सेकंड तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तर बिझनेस साठी रिसर्च आणि इनोव्हेशन करणं खूप गरजेचं आहे. तर इनोव्हेशन साठी इनोव्हेशन करायला तुम्हाला एक सोपी गोष्ट आहे. तर तुम्ही काय करू शकता की जे इंटर्नशिप करायची आहे, तर तुम्हाला नाशिक मधल्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन जॉब करणं गरजेचं आहे. पहिले ट्रेनिंग म्हणून जॉब करा, त्याच्यामध्ये टाटा स्विचगेअर आहे, त्याच्यानंतर ABB आहे, त्याच्यानंतर बॉशचे, त्याच्यानंतर महिंद्रा आहे. तर या कंपन्यांकडे जाऊन तुम्ही नवीन प्रोजेक्ट द्या. जसं आमच्या इथला एक स्टुडंट होता, त्याचं नाव होतं रोहित. तर या रोहितनी एक छोटस GPS मशीन बनवलं. छोटस GPS हे काय करायचं, महिंद्राच्या ज्या कार बाहेर ड्राईव्ह करून ड्रायव्हर नेतात, आसामला नेतात, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशला नेतात, लांबच्या कार ते ड्राईव्ह करून नेतात महिंद्राच्या कार, म्हणजे कमांडर गाडी असो, बोलेरो असो, हे ड्राईव्ह करून नेतात. तर बऱ्याच वेळेला ड्रायव्हर या गाड्यांमधलं पेट्रोल चोरी करतात आणि पेट्रोलचं कन्झम्पशन खूप वाढतं, प्लस गाडीचं इंजिन पण खराब होतं. अशा तक्रारी कस्टमर पण यायला लागल्या. तेव्हा या रोहितने एक असं GPS मशीन बनवलं की त्या GPSच्या आधारावर गाडी इथून जिकडे जाईल
तेव्हा कळते की ती किती अंतरावर गेली, किती थांबली, त्याच्यानंतर किती पेट्रोल कन्झम्पशन झालं, हे सगळं त्या जीपीएसच्या माध्यमाने तिथल्या गाडीतून इथल्या माणसाला समजायला लागलं. ते जीपीएस या कंपनीने महिंद्राने ऍक्सेप्ट केलं आणि आता रोहित तिथे काहीच करत नाही, तर तो फक्त त्याची रॉयल्टी मिळवतो. असे तुम्ही छोटे छोटे प्रोडक्ट तयार करू शकता. तुम्हाला माहिती आहे आता भारतात इलेक्ट्रिकल व्हेकल्सची क्रांती येणार आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल बॅटरी बद्दल तुम्ही रिसर्च सुरुवात करू शकता की आपल्या इथे बॅटरीचा खर्च कसा कमी करू शकतो, तिचं कन्झम्पशन म्हणजे इफिशियन्सी वाढू शकतो. तुम्हाला एक विशेष न्यूज सांगतो. भारतामध्ये कॅनडा हा जगामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी वापरणारा देश आहे. इथे प्रत्येक व्यक्ती 18 युनिट एवढी वीज वापरतो. प्रत्येक व्यक्ती 18 युनिट. रिलेटिव्हली इंडिया, हे नोट डाऊन करा की भारतामध्ये फक्त आणि फक्त 2 युनिट एवढीच इलेक्ट्रिसिटी वापरली जाऊ शकते. म्हणजे भारताला किती मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी वापरायला चान्स आहे. पण तुम्हाला माहिती की आपल्या इथे आता जगभर फ्रान्समध्ये करार झाला होता, ज्याला कार्बन जे आहे ना उत्सर्जन हे कंट्रोल करण्यासाठी आता आपल्याकडे कोळशाने जी वीज तयार होते किंवा ज्याला हायड्रो पॉवर प्लांट म्हणतात, हे आता मागे पडत आहे. पुढच्या काळात न्यूक्लिअर एनर्जी, लक्षात आहे, न्यूक्लिअर एनर्जी, त्याच्यानंतर सोलर एनर्जी, त्याच्यानंतर विंड एनर्जी, या एनर्जीकडे आता आपण वळणार आहे. तर त्यामुळे याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कशा चेंज होता हे तुम्हाला बघावं लागेल. तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो. नॉर्वे जो देश आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो, जगातलं सगळ्यात स्वच्छ पर्यावरण त्या देशामध्ये. तर नॉर्वेमध्ये मोस्ट ऑफ द जी एनर्जी वापरतात ते लोक विंडवर वापरतात, विंड. आणि आपल्या भारताला 7200 किलोमीटर एवढा समुद्र किनारा असूनही आपल्या इथे विंड एनर्जी तयार होत नाही. आपल्या देशात एकच कंपनी स्ट्रॉंग जी विंड एनर्जी बनवते, तिचं नाव आहे सुझलॉन. लक्षात आहे. मग हे सगळ्या प्रकारचं तुम्हाला तुमच्या जे यंग इंजिनियर्स लोकांकडे एक टार्गेट असलं पाहिजे. ते टार्गेट सिंपल आहे की आपल्या देशाला जगामध्ये 1 नंबर बनवायचं. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की तुम्ही इंटर्नशिप करायला वेगवेगळ्या कंपनीकडे जा. म्हणजे दातर स्विचगेअर मध्ये जा, त्याच्यानंतर एबीबी मध्ये जा, बोस्ट कंपनीमध्ये जा, मायको मध्ये आपल्या मायकोच्या दुसऱ्या प्लांट मध्ये जा, महिंद्रा मध्ये जा. महिंद्राचे खूप प्लांट आहेत. यांच्याकडे छोटे छोटे प्रोजेक्ट द्यायचे आणि प्लस त्याच्यावर काम करायचं. आता तुम्हाला जर एखादं प्रोजेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे एखादी आयडिया आहे, तर गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करते. 3 माध्यमाने करते. लक्ष द्या. स्टार्टअप आहे, त्याच्यानंतर स्टँडअप आहे, त्याच्यानंतर मुद्रा आहे, लक्ष द्या, मुद्रा योजना आहे, आणि त्याच्यानंतर एमएसएमई. तर हे 4 विभागातून तुम्हाला जे स्टार्टअप लोक असतात त्यांना स्टार्टअप प्रोजेक्ट लोन दिलं जातं. समजा तुम्ही जर एखादी नवीन इनोव्हेशन आयडिया आणली आणि गव्हर्नमेंटकडे प्रेझेंट केली, तर तुम्हाला इथे स्टार्टअप हे मिळतं. तुमच्या माहिती करता सांगतो, भारतातल्या ज्या आता सगळ्यात मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ओला इंडिया, लक्ष द्या, ओला आहे, त्याच्यानंतर पेटीएम आहे. तर अशा काही खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. तर तुम्ही ओलाची जर स्टोरी कधी वाचली ना, तर फक्त 2 यंग मुलांनी नॉर्मल आपल्या 2 कार पासून सुरुवात केली. आज भारतातली सगळ्यात मोठी कंपनी. तर तुम्ही तुमच्याकडे ध्येय ठेवा. आताच रिसेंटली खूप मोठी कंपनी इंडियाची अपकमिंग कंपनी आहे, तिचं नाव आहे बैजूस. बैजूसनी आता या लॉकडाऊनच्या काळात भारतामध्ये सगळ्यात जास्त बिझनेस करणारी कंपन्या 2 आहेत. एक अमूल आहे आणि बैजूस आहे. लक्षात. त्या बैजूसनी 5 वर्षात एवढी प्रचंड प्रगती केली आणि तिने डिजिटल प्लॅटफॉर्मचा टेरिफिक उपयोग केला एज्युकेशन मध्ये. तसे तुम्हाला प्रोजेक्ट बनवता येऊ शकतात. अरे बा, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट हेल्प करते. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मुद्रा योजना. आता मुद्रामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट 50,000 रुपयाचे लोन देते, 50,000 रुपीज विथ नो गॅरेंटर. लक्षात. तुम्हाला नो गॅरेंटर लागतो, काहीच गॅरेंटर नाही. मी नो गॅरेंटर नो डॉक्युमेंट 50,000 रुपये लोन देतात. आता तुम्ही त्याच्यात शिशूत राहतात. ते जर प्रोजेक्ट तुमचं सक्सेसफुल झालं तर तुम्हाला ते 2 लाख रुपीज, 2.5 लाख रुपीज देतात. असं करत 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 ते स्टार्टअप इंडिया पर्यंत 1 करोड पर्यंत लक्ष, 1 करोड, आणि स्टँडअप इंडिया 10 करोड पर्यंत, 10 करोड पर्यंत. एवढं प्रचंड तुम्हाला गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. याच्यासाठी वेगवेगळे विभाग आहेत. म्हणजे याच्यासाठी कंपनी असते, एक बँक आहे असते, तिचं नाव आहे सिडबी. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. हे कधी लक्षात घ्या,
तुम्हाला बिझनेस करताना सगळ्यात महत्वाची भाग असते ती म्हणजे फायनान्स लक्षात आहे. तर तुम्हाला आता जे इंजिनिअरिंगचं करिअर डेव्हलप करायचं ना, जॉब मध्ये करायचं, तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाणं गरजेचं आहे, फॉरेन कंपनीचे सेमिनार अटेंड करणं गरजेचं आहे, प्रोजेक्ट बनवणं गरजेचं आहे, इनोव्हेशन करणं गरजेचं आहे. लक्ष द्या, फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या कॉलेजच्या अभ्यासावर पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला इनोव्हेशन आणि रिसर्च मध्ये जाणं गरजेचं. आता तुम्ही म्हणाल की सर आमचं काय कॉलेज इनफॅक्ट सगळ्यात मोठं नाव आहे अल्बर्ट आईन्स्टाईन, जे कॉलेजच्या लाईफ मध्ये बिलकुल सक्सेसफुल नव्हते. जॅक मा बिलकुल सक्सेसफुल नव्हते, मात्र त्यांनी नंतर बिझनेस आयडिया जनरेट केल्या आणि कंपनीला प्रेझेंट केल्या. तर तुम्हाला आता तुमच्या जे इंटर्नशिप आहे ना, हे करताना तुम्हाला प्रेझेंटेशन स्किलवर खूप भर द्यावा लागणार. तुम्हाला वर्ल्ड सिच्युएशन कशी चालते, डोमेस्टिक सिच्युएशन कशी चालते, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काय करतात आणि या पॉलिसीमध्ये फायनान्सिंग कसं उभारलं जातं, मार्केटिंग कसं केलं जातं, मार्केट कसं तयार केलं जातं, फार महत्वाचं आहे. लक्षात द्या, आता प्रोडक्ट बनवणं खूप इझी आहे, पण त्या प्रोडक्टला मार्केटाईज करणं खूप गरजेचं आहे. तर ते मार्केटाईज करण्यासाठी तुमच्याकडे प्रेझेंटेशन स्किल असणं खूप गरजेचं आहे. आणि आता तुम्हाला सगळ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग आपल्या जे प्रोडक्टला एनहान्स करण्यासाठी कसा केला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग एकदम छोटीशी हे सांगतो, इंजिनियर लोकांचे किती किती इंजिनियर्स आता काय करतात. तर तुम्हाला माहिती की आता रिसेंटली सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक टनेल बनवला काश्मीरमध्ये, तर जिथे कोणी विचार नव्हतं करत की एवढ्या हाईटला टनेल बनू शकतं. मात्र तुमच्या सारख्याच हुशार इंजिनियर मुलांनी एकाने प्लॅन प्रेझेंट केला आणि तो प्लॅन सेंट्रल गव्हर्नमेंटला खूप आवडला आणि ज्या प्लॅनमुळे भारताचे जवळपास 15 ते 20,000 करोड रुपयाचं सेव्हिंग झालं. आणि आज तिथे लक्ष द्या, मनाली ते लेह, मनाली पासून लेह पर्यंत एक टनेल जातो. तर तो जगातला सगळ्यात म्हणजे प्रसिद्ध असा टनेल तयार झालेला आहे, ज्यांनी देशाचे पैसे पण वाचवले, आर्मीचा पण त्यांनी खूप सारे कष्ट वाचवले. तर तुम्हाला हे बघा, लक्ष द्या, करिअर मध्ये पुढे जायचं तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे गोल असणं गरजेचं आहे. ते गोल असल्यानंतर तुमच्याकडे प्रोसेस, म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की याच्याकडे माझ्या पद्धतीने काय इनोव्हेशन आहे, ते इनोव्हेशन तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि शेवटचं तिसरा महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही इंटर्नशिप खूप करा. इंटर्नशिप करताना ज्या टॉप क्वालिटी कंपनी आहे ना, त्यांच्याकडे जाऊन तुमचं एक प्रोजेक्ट प्रेझेंट करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला लेक्चर संपवताना मी एक फार इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. आपल्याच अहमदनगर जिल्ह्यातला एक युवक आहे, एक यंग मुलगा आहे, तुमच्यासारखाच इंजिनियर होता, जो ग्राफिक डिझाईन मध्ये काम करायचा आणि त्याला हळूहळू ना कारच्या डिझाईन बनवायची आवड लागली. मग त्यांनी काय केलं, कारच्या डिझाईनवर एक प्रोजेक्ट बनवलं. हे प्रोजेक्ट बनवून तो वेगवेगळ्या कंपनीत जायला लागला. छोट्या छोट्या कंपनी जात जात एक दिवशी त्याला रतन टाटांची हे मिळाली, रतन टाटांची अपॉइंटमेंट मिळाली आणि तो टाटांच्या कंपनीमध्ये गेला. त्या ठिकाणी त्यांनी टाटांना एका कारचं प्रोजेक्ट दिलं की माझ्याकडे कारच्या काही छान डिझाईन्स आहे, तर मी तुम्हाला एक डिझाईन प्रेझेंट करू शकतो. तर टाटांनी पण त्याला अग्री झाले आणि त्याला कंपनी जॉबला घ्यायला तयार झाली. मात्र टाटांचं म्हणणं असं पडलं की तुझं प्रोजेक्ट ज्या दिवशी मंजूर होईल आणि जेव्हा कार बनवायला सुरुवात होईल त्या दिवशी तुला सॅलरी आणि रॉयल्टी मिळेल, त्याच्या आत तुला सॅलरी किंवा रॉयल्टी मिळणार नाही. आणि या कंडिशनवर त्याचा कन्फ्लिक्ट तयार झाला आणि मग त्यांनी ते प्रोजेक्ट सोडून दिलं. त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट तो नाशिकच्याच आपली एक प्रसिद्ध कंपनी आहे महिंद्रा, त्या आनंद महिंद्रांकडे गेला. लक्षात घ्या, आणि आनंद महिंद्रा खूप हुशार आहे. आनंद महिंद्रा नवीन लोकांना खूप प्रमोट करता, एंडोर्स करतात. तर आनंद महिंद्रांकडे गेला आणि आनंद महिंद्रांना त्यांनी या कंपनीचं त्यांनी आपल्या कारचं प्रोजेक्ट प्रेझेंट केलं, इंटर्नशिप केली. तर तिकडे कारच्या डिझाईन बनवून जायला लागला. आनंद महिंद्रांना त्याचे आयडिया खूप जास्त आवडल्या आणि आनंद महिंद्राने त्याला कमिट केलं की तुझ्या डिझाईन ऍक्सेप्ट नाही झाल्या तरी तू जॉबला राहशील आणि तुला रॉयल्टी मिळणार नाही, मात्र तुला सॅलरी मिळेल. आणि तो इथे जॉबला लागला महिंद्रामध्ये आणि डिझाईन बनवायला लागला. त्यावेळेला महिंद्रा खूप क्रायसिस मध्ये होते. महिंद्राचा मार्केट शेअर 10% खाली होता. भारतामध्ये नवीन नवीन खूप कंपन्या आल्या, त्याच्यामध्ये रेनॉल्ट इंडिया होती, मारुती तर फॉर्म मध्ये होती, ह्युंडाई मोटर्स होती आणि खूप कंपन्या फॉरेनवरनं इंडियात येत होत्या. महिंद्राचं मार्केट पूर्ण डाऊन झालं होतं, महिंद्राकडे कोणत्याही प्रकारचं मार्केट नव्हतं. मग या वेळेला या कारचं डिझाईन बनवलं. लक्षात घ्या, हे किती ट्रान्सफॉर्मेशन आहे.
तुम्ही समजू शकता एका कंपनीचं भवितव्य बदलवणारी स्टोरी. तर त्यांनी कारचं डिझाईन बनवलं आणि त्या कारचं नाव तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, जी आज आपल्या भारताच्या इतिहासातली सगळ्यात इंटरेस्टिंग स्टोरी आहे, त्या कारचं नाव आहे स्कॉर्पिओ. लक्षात आहे, काय नाव आहे? स्कॉर्पिओ. लक्षात घ्या. आणि या स्कॉर्पिओ एवढी हिट गाडी ठरली, या स्कॉर्पिओनी भारताचं जे हे ना 45% पर्यंत महिंद्राचं मार्केट रेट केलं, 45% पर्यंत. आणि जी मृत कंपनी होती महिंद्रा, तिला तिने नव्याने टॉप मध्ये लेवलला आणलं. प्लस याच व्यक्तीने आता महिंद्राला इस्रायलची कंपनी जी कार डिझाईन बनवते, तुम्ही जर महिंद्राच्या गाडीवर नाव वाचलं, ते नाव आहे एमहॉक. नावाचं नाव असतं बघा, एमहॉक. हे आता महिंद्राचं सगळं हे बनवतं, इंजिन बनवतं, ज्याला हॉक इंजिन म्हणतात. क्रिकेटमध्ये एक टेक्नॉलॉजी आहे ती थर्ड अंपायरला वापरली जाते, हॉक आय. हॉक आय नावाची टेक्नॉलॉजी. ही हॉक आय नावाची टेक्नॉलॉजी ज्यांनी बनवली त्यांनीच महिंद्राचे इंजिन आता बनवत आहे. आणि महिंद्रा आता भारतातली एक प्रतिष्ठित कंपनी झाली. तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो, याच पुढे याच व्यक्तीने महिंद्राला इलेक्ट्रिकल व्हेहिकल मध्ये येण्याचं सजेशन दिलं. हा पडद्या मागे खूप जबरदस्त काम करतं आणि त्यांनी महिंद्राला या इस्रायलच्या कंपनीपर्यंत नेऊन ठेवलं. आणि आज महिंद्रा एक टॉप क्वालिटी कंपनीमध्ये आले. लक्षात. जेव्हा महिंद्राला एक ट्रेड केलं रेनॉल्ट कंपनी बरोबर, तर रेनॉल्टला वाटलं महिंद्रा खूप साधी कंपनी आणि रेनॉल्ट इंटरनॅशनल कंपनी होती. परंतु रेनॉल्ट आणि महिंद्रा जेव्हा वेगळे झाले, तर आज जेव्हा बघाल ना तुम्ही, तर रेनॉल्ट कंपनी एवढी उरलेली नाही मार्केटमध्ये, पण महिंद्रा आयटीच्या स्पीडनी काम चालू आहे. आता तर टाटाचंही नाव खूप जोरात आलेलं आहे, कारण आता रिसेंटली भारतामध्ये एक मुवमेंट चालू आहे, बॉयकॉट चायना. म्हणजे चायनाच्या प्रोडक्टला बॉयकॉट करणे. त्याच्यामुळे चायना कंपन्या आता लोक वापरणार नाही. चायनाचे मोबाईल आता हळूहळू कमी होतील. त्यामुळे तुमच्याकडे मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, मोबाईल बॅटरी, मोबाईलचे इक्विपमेंट, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, त्याच्यानंतर टीव्हीचे पार्ट्स, त्याच्यानंतर बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचे पार्ट्स, त्याच्यानंतर बुलेट ट्रेन येणार. तर बुलेट ट्रेन साठी लागणारे जे इक्विपमेंट ट्रेनमध्ये, इलेक्ट्रिसिटीमध्ये, मेकॅनिकल इंजिनियर पासून सिव्हिल इंजिनियर पासून सगळ्यांना इक्विपमेंट, सगळ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रचंड राहणार आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. लेक्चरच्या शेवटी 3 भाग सांगतो. सगळ्यांनी तुमचं इंजिनिअरिंग एज्युकेशन फर्स्ट क्लासने कम्प्लीट करायचा प्रयत्न करा. कोणीही आपल्या एज्युकेशनला हलकं घेऊ नका. तुमचे कोर्सेस नीट पूर्ण करा. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन स्किल्स खूप सुधारवा. सगळ्यांनी प्रेझेंटेशन स्किल खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जे नॉलेज खूप असतं, पण ते समाजामध्ये जाऊन एक्सप्लेन करता आलं पाहिजे, स्टेजवर जाऊन एक्सप्लेन करता आलं पाहिजे. प्लस कंपनीमध्ये जेव्हा जाणार तेव्हा तुम्हाला तुमचं प्रेझेंट एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्ल्ड लेवलला काय इनोव्हेशन होत आहे, काय चेंजेस होत आहेत टेक्नॉलॉजीमध्ये, ते टेक्नॉलॉजी मधले चेंजेस तुम्ही बघायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला माझ्या उदाहरणावर देतो. ज्या वेळेला आमच्या मार्केटमध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या नागपूरमध्ये, टाइम अकॅडमी ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये. सेकंड आहे महिंद्रा, त्याच्यानंतर थर्ड आहे टाटा, त्याच्यानंतर ELC आणि PT एज्युकेशन. या 5 नॅशनल लेवलच्या कंपनी आहे. पण या 5 नॅशनल कंपनीला आपले लोकल क्लास आहे उज्ज्वल करिअर अकॅडमी. फक्त आणि फक्त एका प्रोडक्टवर आपण यांना बीट केलं, ते म्हणजे वेदिक मॅथ्स. लक्षात आहे, फक्त वेदिक मॅथ्स एवढ्या इनोव्हेशनवर मी फक्त हा रूल मांडला की 20 मिनिटात 35 क्वेश्चन कसे सोडवायचे, याच्यासाठी मी टेक्निक्स सुधारवल्या. आणि त्याच्यामुळे आपला क्लास आज नाशिकमध्ये 207 स्टुडंट आपण सिलेक्ट केले बँकमध्ये टॉप लेवल. तसंच तुम्हाला इनोव्हेशन करणं खूप गरजेचं आहे. इंटर्नशिप साठी कंपन्यांमध्ये तुम्ही जा, तिथे प्रोजेक्ट्स बनवा, त्या प्रोजेक्टवर काम करा, त्याचं प्रेझेंटेशन स्किल तयार करा. आणि त्या प्रेझेंटेशन स्किल साठी वेगवेगळ्या लोकांकडनं गायडन्स घ्या, जे प्रिव्हियसली लोक काम करतायत. अशा 5 लोकांना भेटून तुमचं जे स्किल आहे ते इनोव्हेट करा. हे इनोव्हेट करणं खूप गरजेचं आहे. 10 लोकांची जेव्हा एक्सपिरियन्स, त्यांचे वर्किंग एक्सपिरियन्स बोलणार, तेव्हा तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल व्यवहारामध्ये कसं केलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला कंपन्यांमध्ये टेक्नॉलॉजीज मध्ये काय चेंज होतात ते बघा. तुम्हाला लेक्चरच्या शेवटी एक सांगतोय, एक साधा मुलगा आहे, म्हणजे साधा एक व्यक्ती आहे, टेक्निकल गुरुजी या नावाने एक चॅनल बनवलं त्यांनी युट्यूब, टेक्निकल गुरुजी. साधं आहे. 2016 मध्ये या व्यक्तीने चॅनल बनवलं. फक्त तो मोबाईलचे हे द्यायला लागला, फक्त मोबाईलचे जे आहे ना एक्सप्लेनेशन द्यायला लागला. आणि मोबाईलच्या मध्ये फीचर्स कसे आहेत, काय चांगलं आहे, काय वाईट नाही, याचा सिस्टमॅटिक स्टडी द्यायला लागला.
आणि ते सिस्टमॅटिक अभ्यास देत देत त्यांनी युट्यूबवर त्याचे व्ह्यूज मांडले आणि आज बिलीव्ह नाही करणार 2020 मध्ये भारतातल्या टॉप 10 युट्यूबर्स मध्ये टेक्निकल गुरुजी नावाचं चॅनल, तुमच्या अर्कात इंजिनियर मुलगा येतो आणि आजच्या घडीला त्या व्यक्तीचं महिन्याचं उत्पन्न 8 लाख रुपये महिना आहे. 8 ते 10 लाख रुपये महिना तो फक्त युट्यूब चॅनलवर कमवतो. तुमच्याकडे खूप रिसोर्सेस आहे, अमेरिकन कंपन्यापासून युरोप मधल्या कंपन्या, फ्रान्स मध्ये तर तुम्ही लास्टला ऐकलं असेल रफाईल नावाचं जे जगातलं सर्वोत्कृष्ट विमान आता भारतात येणार आहे, भारतामध्ये बनणार आहे. तर भारतामध्ये डिफेन्स मध्ये प्रचंड मोठे रिसर्च होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इंजिनियर मुलांना तरी सगळ्यात जास्त चान्स आहे. फक्त गव्हर्नमेंट पॉलिसी समजून घेऊन तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. आणि जसं तुमच्या कॉलेजने जे हे केले, तर लास्टला तुमच्या कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते सगळे स्टुडंट जे आहेत त्यांचं मी कॉंग्रॅच्युलेट करतो की त्यांनी मला चान्स दिला. प्लस तुम्ही शांतपणे हे सेमिनार आणि लेक्चर ऐकलं आणि त्याच्या व्यतिरिक्त याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी ज्या दिल्या मी, 1 तास खूप कमी आहे. मी कॉलेजच्या मुलांना रिक्वेस्ट केली होती की 3 दिवस जर केलं ना खूप पॅरेसिक लेक्चर होऊ शकतं. खूप कमी आहे, 1 तासामध्ये एवढं मोठं एक्सप्लेन नाही करू शकत. जसं बुलेट ट्रेन असो किंवा या प्रत्येक प्रोजेक्टवर काही डीप माहिती असते, त्यांची साईज असते, किती साईज असते, प्लस याच्यामध्ये कसं गेलं पाहिजे, तर हे डीपली सांगता येतं. पण 1 तासात मी एवढं सेशन नाही करू शकत. तरी मी माझ्या लेवलला प्रयत्न केला की तुम्हाला कशी माहिती देईल नाही का. तर मी सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांना कॉलेजला बेस्ट ऑफ लक म्हणतो. पुढच्या काळात तुम्ही करिअर चांगलं ग्राफ करा आणि स्वतः समोर एक मॉडेल करा, एज्युकेशनचं एक मॉडेल करा, इनोव्हेशन कडे जा, रिसर्च कडे जा आणि प्रेझेंटेशन स्किल कडे जा. आता लेक्चर थांबवण्यापूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमच्यापैकी जर कोणाला काही क्वेश्चन असतील, काही डाऊट असतील, काही कॉमेंट असतील तर प्लीज तुम्ही सांगू शकता. हा, तुमचा माईक ऑन करून तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हो, आवाज येतोय सर. आवाज. हा, कोणाला काही हॅलो, question हा असेल सर. तर विचारून डाऊट वगैरे. Hello. Hi, yes, madam. Please ask the doubt or question regarding this lecture. So there's a question for you in the chat box. Will you please go through that? Okay. Rushikesh Solanki has asked. Yes, yes. सर, DRDO ला जॉईन करण्यासाठी काय करावं लागेल? हा, yes, that is a very good question. कोणी विचारलं काय क्वेश्चन? ऋषिकेश सोळंकी. Rushikesh, just Rushikesh has asked that what is the process to join the DRDO? Rushikesh, there is an exam. DRDO conducts an exam. Actually, it seems like competitive exam. एक एक्झाम असते कॉम्पिटिटिव्ह एक्झामची, त्याची ऍड येते. तर तुम्हाला त्याच्यासाठी ना ऍड वर लक्ष ठेवावं लागेल. पण याचं काही फिक्स स्ट्रक्चर नाही राहत. हे एक प्रकारचं आहे ना, यांच्या ऍड येत असतात आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होते. त्याचं एक बोर्ड आहे, त्याचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंडर एक्झाम होत असते आणि त्याच्या थ्रू तुम्ही तिथे जाऊ शकता. त्याला काही पार्ट आहे, लक्षात आहे. इंजिनिअरिंग म्हणजे या एक्झामचे काही पार्ट आहे, प्री आणि मेन्स अशी एक्झाम असते. प्री मध्ये जनरली तुम्हाला मॅथ्स असतं, म्हणजे क्वांटिटी ऍप्टिट्यूड आहे, रिझनिंग ऍबिलिटी आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिश असतं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मेन्सला जाता ना, तर मेन्सला मोस्ट ऑफ द पार्ट फक्त आणि फक्त तुमच्या इंजिनिअरिंग सब्जेक्ट वरच असते मेन्स एक्झाम. सेम लाईक ALP नावाची एक्झाम असते, जसे रेल्वेची ALP एक्झाम होते ना, सेम त्या पद्धतीची एक्झाम असते DRDO. त्याची ऍड निघत असते. त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या वेबसाईटला जायला लागेल. नाही तर बेस्ट आयडिया आहे, तुम्हाला सांगतो की आपल्या क्लासचं एक ऍप्लिकेशन आहे UCA, उज्ज्वल करिअर अकॅडमी. तर हे ऍप मध्ये ना या ऍड येत असतात, तुम्ही त्याच्या थ्रू जाऊ शकता. आणि प्लस स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पण वेबसाईटला गेले ना, तर तुम्हाला DRDOचे जे फीचर्स आहेत ते सगळं तुम्हाला कळतं. पण याच्या ऍड रेग्युलर नाही राहत. याच्या ऍड मी जनरली बघितलंय की 2 वर्ष किंवा 3 वर्षांनी ऍव्हरेजली येत असतात. त्याच्या व्यतिरिक्त DRDO आहे ना, त्या पण सेपरेटली ऍप्लिकेशन एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये टाकत असतं, सेपरेट असतं. स्टाफ सिलेक्शनच्या बाहेर पण टाकतात. तर तुम्ही ते ऍप्लिकेशन वाचू शकता. याच्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूज नावाचा पेपर कन्सिस्टंटली वाचायला लागतो तुम्हाला. आणि स्पेशली इंजिनिअरिंग स्टुडंट साठी ते देतात. तर तुम्हाला आहे ना एम्प्लॉयमेंट न्यूजवर सतत ट्रॅक करणं खूप गरजेचं आहे. आणि ऍप्टिट्यूड, रिझनिंग ऍबिलिटी आणि तुमचा जो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग, त्याच्यावर फोकस करावा लागतात.
पण लक्षात ठेवा की तुम्हाला 60% तुमच्या डिग्रीमध्ये मिळवणं फार गरजेचं आहे. जेवढ्या एक्झाम इंजिनिअरिंग बेस त्याच्यासाठी 60% मिळवणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. अजून काही कोणाला डाऊट्स असतील तर विचारून प्लीज आस्क द डाऊट अँड डायरेक्टली तुम्ही विचारलं ना तरी चालेल. यू कॅन कॉमेंट. तुमच्यापैकी कोणाला काही कॉमेंट करायचे असतील, लेक्चर आवडलं का, लेक्चर बद्दल काही अजून तुम्हाला काही सांगायचं असेल ते पण सांगू शकता. डाऊट्स मात्र जरूर विचारा. भरपूर डाऊट्स विचारू शकता तुम्ही याच्यामध्ये. हॅलो. हां सर, DRDO साठी क्रायटेरिया कसं असतो? म्हणजे 11वी-12वी कंपल्सरी का डिप्लोमा वगैरे डिप्लोमा बेसिस चालतात? हा, येस, व्हेरी गुड. हे बघा, दोन पद्धतीचे आहे वॅकन्सीज. दोन असतात. एक आहे ना 11-12 सायन्सच्या बेसवर पण असतात, पण त्या मोस्ट प्रोबेबली ट्रेनी असतात. लक्षात घ्या, ट्रेनी. त्या म्हणजे हे नाही राहत तुम्हाला म्हणजे परमनंट नाही राहत. हे 3 वर्ष ट्रेनी म्हणून घेतात आणि नंतर बेस्ड ऑन युअर परफॉर्मन्स ते तुम्हाला पुढे परमनंट करतात. आणि दुसऱ्या वॅकन्सी असतात त्या आफ्टर इंजिनिअरिंग म्हणजे डिप्लोमा बेस. तर मग याच्यामध्ये मी जसं आता सांगितलं ना, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांची एक्झाम कंडक्ट करत असते. आता 2 वर्षापूर्वी आपल्या इथे DRDOचे 3 मुलं सिलेक्ट झाले होते, पण त्यांना ट्रेनी म्हणून घेतलं होतं. लक्ष घ्या. तर ते 12वी बेस होतं. जे तुम्ही विचारलं आता 11 आणि 12 सायन्सच्या बेसवर. आणि डिप्लोमाच्या नंतर जे घेतं ना ते मात्र डायरेक्टली रिक्रुटमेंट असते. त्याची एक्झाम स्टाफ सिलेक्शन कमिशन कंडक्ट. थँक्यू सर, थँक्यू सर. अजून डाऊट्स विचारा. अजून पण तुम्ही गेट एक्झाम बद्दल विचारू शकता, कॅम्पस इंटरव्ह्यू बद्दल विचारू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही प्रोजेक्ट बद्दल विचारायचं असेल, प्रोजेक्ट कसं बनवायचं ते पण विचारू शकता. सेशन आवडलं का तुम्हाला सगळ्यांना? सेशन, हाऊ वॉज द सेशन? सर, नाईस सेशन सर. व्हेरी नॉलेजफुल सर. थँक्यू सो मच सर. येस येस येस. अजून आहे का? एकदा फक्त विचारून घ्या. कोण मकरंद आहे का तुम्ही? हॅलो. येस सर, येस सर. सर, हा, मी रवींद्र पाटील बोलतोय, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर. हॅलो. हा, येस. हा, आवाज कमी येतो. हॅलो. हा, आता येतोय का? हो, बोला. हा, सेशन अतिशय छान झालं सर. खूप तुम्ही माहिती सांगितली मुलांना आणि इट्स अ रिअली, म्हणजे मी पर्सनली तुमचा थँक्स म्हणतोय. आणि जेवढं काही कंटेंट सांगितलंय, प्रत्येक कंटेंट हा आमचा इंजिनिअरिंग स्टुडंट he will take the benefit out of that, right sir? Very good. And Yes. definitely, this 60 almost 70 candidates attend your session, and definitely each and every sentence will motivate them, and after completing their successful engineering, they will find their track very correct way and definitely achieve success in their life. I personally thanks to you sir. Even yes. I also like your so many things. Yeah, please. Yes. Just I want to tell you some proud moment for your college. Yes. Yeah, hello. Yes sir. हा, मी तुम्हाला एक खूप प्राऊड गोष्ट सांगू इच्छितो तुमच्या कॉलेज बद्दल. तर तुमच्या कॉलेज मधले 2 स्टुडंट आहेत. एक अमित सूर्यवंशी. अच्छा, ओके. हा, PVG कॉलेज. ही इज अ स्टुडंट ऑफ PVG कॉलेज and actually he has cleared 10 top class exam this year. That is RRB PO, IBPS PO, then National Insurance exam, and recently LIC of India. He's working with New India Insurance Company, and he's a very intelligent student. So I always actually proud being a teacher of such student. He belongs to PVG college. ही एक तुम्हाला फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि दुसरी अजून फार मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी. तुमच्या कॉलेजचे स्टुडंट रुची गवळी, जिने MBA केलेलं आहे तुमच्या कॉलेजमधनं, PVG कॉलेजमधनं. तुमच्या कॉलेजची स्टुडंट आहे रुची गवळी. तिने आता भारतातल्या जे क्रेडिट ऑफिसरची एक्झाम ओनली 35 वॅकन्सी होत्या, ओनली 35. त्याच्यामध्ये तिने ऑल ओव्हर इंडियामध्ये सिलेक्ट झालेली एकमेव मुलगी ती. शी इज द ओनली गर्ल who got selected in that exam, Ruchi Gawde. Now she has joined Union Bank at Rajiv Gandhi Bhavan as a credit officer. Oh, so that's very nice. Far proud moment hai. Yes. It's very nice, sir. Nice to hear.
प्लीज Yes. मकरंद go ahead. हा, हे मी तुमच्या कॉलेजच्या पण मुलांना खूप कॉंग्रॅच्युलेट करतो की हे अशा पद्धतीचं Hello. सेमिनार केलं. आणि कधी पण तुम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यू साठी जे मॅथ्स लागतं ना, कॅम्पस इंटरव्ह्यू, त्याच्यासाठी तुम्हाला कधी माझं मॅथ्सचं सेशन करावं असं वाटलं ना, तर वेदिक मॅथ्सचे टेक्निक तुम्ही कधी करू शकता, कॉलेजमध्ये अरेंज करू शकतात नाही का. तेव्हा मी तुम्हाला वेदिक मॅथ्स बद्दल खूप हे करू शकतो. तुम्हाला माहिती की M3 ला सगळे मुलं त्यांना कॉम्प्लेक्स कॉर्नर येतो, तर आपण मॅथ्स इझी पद्धतीने शिकू शकतो. अजून काही डाऊट आहे का? हॅलो सर. सर उल्हास नेवेने विचारलंय की सर अजून आपण कोणत्या PSU साठी अप्लाय करू शकतो? येस, व्हेरी गुड. तुम्ही कोणत्या बॅचला आहे उल्हास? कोणत्या आहे म्हणजे तुमची ब्रँच? म्हणजे मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, IT आहे, काय तुमचं? हे कोणत्या स्ट्रीम? उल्हास नेवे ऑनलाईन आहेत सर तुम्ही? मेकॅनिकल आहे. हो, येस. हा, उल्हास सिंपल आहे. तुम्हाला सांगतो की आजच्या घडीला सगळ्यात बेस्ट तुम्हाला आहे ना, जवळपास 6 ते 8 कंपन्या आहे मोठ्या. ONGC एक फार महत्वाची, ONGC. त्याच्यानंतर BSNL आहे, MTNL आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जे चांगले ना की रेल्वे, तुम्हाला सगळ्यात जास्त स्कोप आहे रेल्वेमध्ये. कारण रेल्वे सगळ्यात जास्त मेकॅनिकल इंजिनियरला खूप ऍब्झॉर्व करतं. रेल्वेमध्ये तुम्हाला सॅलरी पण खूप चांगल्या राहतात आणि तिथे हे पण खूप चांगलं असतं. तुमच्यासारखाच एक स्टुडंट आहे आमच्या इथे, अमित काठे म्हणून. तर अमित काठे आता रेल्वेलाच तो वर्क करतो. तर आमच्या इथे रेल्वेमध्ये ऍब्झॉर्बन्स खूप आहे, तिथे फास्ट सिलेक्शन होतं. परीक्षेचा अवधी थोडं टाइम लागतो, पण तुम्हाला जे ONGC आणि या कंपनीमध्ये जायचं तर ते गेट थ्रू जावं लागतं, गेट एक्झाम. आणि गेट एक्झाम थोडी चॅलेंजिंग आहे, म्हणजे गेट थ्रू जाणं थोडं चॅलेंजिंग आहे. तर त्याच्या जागी तुम्ही मेकॅनिकल इंजिनियरला तर मी रिक्वेस्ट करेल, तुम्ही रेल्वे एक्झामला जास्त प्रायोरिटी देऊ शकता. रेल्वेमध्ये सिलेक्शन पण लवकर होतं, ते स्केल पण खूप जास्त आहे आणि फ्युचर खूप मोठं आहे. कारण रेल्वेच्या फॅसिलिटी ज्या आहे ना तुम्हाला, त्या खूप जास्त आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आहे. रिलेटिव्हली गेटमध्ये थोडे चॅलेंजेस खूप हायर आहेत आणि टाइम पण खूप लागू शकतो त्याच्यामध्ये नाही का. भरपूर कंपन्या आहे. इनफॅक्ट एक नवरत्न कंपनी म्हणून सेट असतो, नवरत्न म्हणजे 11 कंपनी आहे त्याच्यामध्ये. ONGC आहे, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे, त्याच्यानंतर गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे, त्याच्यानंतर CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेड आहे. तर अशा नवरत्न कंपनीज असतात, त्या 11 कंपनी. आणि त्याच्यानंतर मिनीरत्न नावाच्या कंपनी आहे, महारत्न कंपनी. मी जे सांगितलं ना महारत्न कंपनी आहे, तर आपल्या देशात 7 महारत्न कंपनी आहे, 11 नवरत्न कंपनी आणि 56 मिनीरत्न कंपनी. तर या टोटल 56 प्लस 11 67 प्लस 7 74 कंपनी आपल्या भारतामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर जाऊ शकता. 74 कंपनी. हे बघा, तुम्ही गुगलवर जायचं, त्याच्यामध्ये महारत्न कंपनीज, नवरत्न कंपनीज आणि मिनीरत्न कंपनीज या सगळ्या टाकायच्या. आणि एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये इंजिनियर मुलांना प्रचंड वॅकन्सी असतात, प्रचंड. म्हणजे तुम्ही जर पुढे कधी सांगितलं ना, तर मी तुम्हाला वॅकन्सीचं पूर्ण एक तुमच्या जे ग्रुपवर आहे ना मी टाकून देतो की वर्षभरामध्ये कोणकोणत्या वॅकन्सी देतात इंजिनिअरिंगच्या. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वर सरांना जॉईन झाले ना, तर रेग्युलरली मी तुम्हाला ते पाठवत जाईल की कोणत्या वॅकन्सी इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी आलेले आहेत. जेव्हा येतील ना, मी तेव्हा तुमच्या ग्रुपला ते टाकत जाईल ऍड. प्राजक्ता कुलकर्णी यांचा डाऊट क्लिअर झाला? हा, क्लिअर झाला ना? हा डाऊट झाला का क्लिअर तुमचा? येस सर. येस, थँक्यू. सर प्राजक्ता कुलकर्णी. येस, विचारा प्राजक्ता. हॅलो सर त्यांनी हॅलो, हा कंटिन्यू. मकरंद Yes, तू हा, विचारा रीड please. करून दाखव. हो, थांब एक मिनिट. हो. सर तिने विचारलंय की विल यू प्लीज टेल अबाउट द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ऑफ बँक और रेल्वे अँड हाऊ टू प्रिपेअर फॉर इट. येस. ऍक्च्युली प्राजक्ता हे खूप लेंदी विषय आहे, त्याच्यावर एक वेगळा सेमिनार घेऊ शकतो आपण. तरी मी तुम्हाला शॉर्ट सांगतो. तुम्हाला पहिले तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल सगळ्या इंजिनियर मुलांना की पहिले माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही एक्झामचा फोकस नंतर विचार करा. पहिले तुम्ही तुमचा आहे ना 3 भाग डेव्हलप करा. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स, पण मॅथ्स वेगळं आणि कॉम्पिटेटिव्ह ऍप्टिट्यूड वेगळं आहे, लक्षात घ्या.
तुम्हाला जे मॅथ्स असतं ना त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह, इंटेग्रेशन या गोष्टी असतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काहीच नाही राहत. प्रॉफिट अँड लॉस आहे, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट रेट आहे, टाइम अँड वर्क आहे, टाइम स्पीड अँड डिस्टन्स आहे. तर ते सगळं याच्यामध्ये येत राहतं. तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मॅथ्स खूप इम्पॉर्टंट आहे. रिझनिंग ॲबिलिटी खूप महत्वाची आहे. रिझनिंग मध्ये ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, डेटा सफिशियन्सी, इनपुट अँड आउटपुट, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये राहतात. आणि तिसरं असतं इंग्लिश. तर या 3 विषय जेव्हा तुम्ही डेव्हलप करता ना, कोणती एक्झाम क्रॅक करू शकता. बँकची पण एक्झाम क्रॅक करू शकता. इनफॅक्ट आज जर रेशो काढला ना तर आज बँक एक्झाम मध्ये इंजिनिअरिंगचे मुलं जास्त यश मिळवत आहे. त्याच्या मागचं कारण त्यांची रिझनिंग ॲबिलिटी खूप स्ट्रॉंग आहे. इंग्लिश त्यांचं चांगलं असतं. मॅथ्स चांगलं आहे पण मॅथ्सचं स्पीड खूप कमी असतं. लक्षात आहे, मॅथ्स इंजिनिअरिंग मुलांचं खूप चांगलं राहतं पण ते M3 ला घाबरतं आणि स्पीड कमी पडतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला बँक आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला प्रिपेअर करायचं असतं रेल्वेला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला न्यूज वाचणं खूप गरजेचं आहे. इंजिनिअरिंगचे मुलं न्यूज पेपर आणि जीकेचा अभ्यास बिलकुल करत नाही. तर तुम्हाला जनरल नॉलेजचा अवेअरनेस खूप वाढवण्याचा आहे. हे बघा, बँक एक्झामचं सिम्पल आहे. 1 इयरचं प्रिपरेशन असतं. एका वर्षात 14 एक्झाम होतात. 14. त्याच्यामध्ये IBPS एक्झाम होता, RRB एक्झाम होता, RBI एक्झाम होते आणि स्टेट बँक ऑफ इंडिया होता. या सगळ्यांच्या मिळून 14 टॉप क्लास एक्झाम होतात. आणि त्याच्यामध्ये प्री एक्झाम असते. प्री मध्ये मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश हे 3 विषय, मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश. आणि मेन्स एक्झाम असते मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल नॉलेज. मेन्स पास झालं का तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट होतात. एक्झाम, प्री एक्झाम खूप सोपी असते, मेन्स एक्झाम खूप जास्त अवघड असते. प्री एक्झामला 100 मध्ये जवळपास 60 to 70 पर्यंत कट ऑफ येतो, 60 to 70. आणि वेळ पण तिथे 60 मिनिट असतात. एक MCQ टाईपची एक्झाम असते, ऑनलाईन होते. मग त्याच्यामध्ये 60 मिनिटात तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचा. तुम्ही जर राईट सोडवलं तर तुम्हाला राईटला 1 मार्क आहे, रॉंग सोडवलं तर 1/4 मार्क निगेटिव्ह असतो. अशा पद्धतीने तुम्हाला 60 to 70 मध्ये कट ऑफ येतो. आणि मेन्स एक्झाम मात्र प्रचंड अवघड असते, जबरदस्त अवघड असते. मेन्स एक्झामला इथे नाही होत, पुणेला होते. आणि रेल्वेच्या एक्झामला थोडासा डिफरंट स्ट्रॅटर्जी आहे. तिथे जनरल नॉलेज जे असतं ना त्याच्यामध्ये हिस्ट्री, फिजिक्स, जिओग्राफी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे विषय पण असतात GK मध्ये. मात्र रेल्वेची एक्झाम, रेल्वेमध्ये मॅथ्स खूप इझी आहे, रिझनिंग खूप इझी आहे, म्हणजे इझी आहे. बँकच्या प्रमाणाने रेल्वेची एक्झाम इझी असते. म्हणून मी इंजिनियर मुलांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही रेल्वे एक्झामला जास्त प्रेफर करा. रेल्वे अँड स्टाफ सिलेक्शन याच्या जास्त गरजेचं. ऍव्हरेजली 1 इयरचं प्रिपरेशन गरजेचं असतं. तुम्ही युट्यूबवर आपल्या संपलंय पुन्हा आपल्याला Hello, Amrita. Yes, sir. Yeah. Okay. Sir is back, I think. No, sir. No, sir. So they are trying to connect it again, I think. Okay.
सर लिफ्ट झाले वाटतं. हॅलो सर. अमृता हॅलो हॅलो हॅलो. बोल बोल हा. मकरंद हा बोल. सर सर नेटवर्क प्रॉब्लेम होता सर, परत करता Okay. Okay. ओके ठीक आहे ठीक जॉईन. आहे. हा. हॅलो अमृता. हा. हॅलो. आता सरांनी जॉईन केलं की थँक्यू, वोट ऑफ थँक्स घे. सरांनी इथं सांगितलंय. अच्छा. हम्म. ठीक आहे. अमृता, ज्ञानेश्वर जगताप सर आलेत, म्हणजे त्यांच्याच मोबाईलवरून होत नव्हतं, तर ज्ञानेश्वर जगताप सरांच्या मोबाईलवरून केलंय त्यांनी जॉईन. आपण ओके. त्यांच्या त्या ओके हा, त्या थ्रू त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू. हॅलो. येस आहे. येस सर. येस. हा. कोणतरी लास्ट बघा, प्राजक्ता कोणतरी डाऊट विचारला होता लास्ट, प्राजक्ता. हा सर बोला बोला, कंटिन्यू करा सर. हा येस, प्राजक्ताने डाऊट विचारला होता. मी तुम्हाला जेव्हा ब्रेक झाला ना सेशन, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कशी असते, म्हणजे बँक एक्झाम कशी असते आणि रेल्वे कशी असते, हे दोघांचं मी तुम्हाला स्वरूप सांगितलं. बँक एक्झामचा एक बोर्ड आहे IBPS नावाचं, TCS कंडक्ट करत आहे. आणि रेल्वे एक्झामचा एक बोर्ड आहे, डिफरंट बोर्ड आहे, त्याचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन. तुम्हाला आश्चर्यकारक गोष्ट म्हणतो, आपलं जे UCA हे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट सिलेक्ट केलेले असतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मॅथ्स. लक्ष द्या, बाकीच्या गोष्टी तुमच्याकडनं तुम्ही घरी बसून पण अभ्यास होऊ शकता, पण मॅथ्स नाही होत. लक्ष द्या, मॅथ्स नीड गायडन्स आणि स्पीड. तिथे स्पीडला खूप व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड इसेन्सवर खूप काम करायला लागतं. तुम्ही एक सिंपल आयडिया करू शकता, तुमच्या मुलांना सांगतो की तुम्ही ना, सगळ्यात सोपं म्हणजे आपल्या UCAचं एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये वेदिक मॅथ्सचे लेक्चर असतात बघा. तुम्ही त्याच्यावर आहे ना, वैदिक मॅथ्सचं आणि बँकिंग एक्झामचं कोर्स पण आहे, फ्री असतो. तुम्ही ते लेक्चर बघू शकता. तुम्हाला युट्यूबवर आहे ना, उज्ज्वल करिअर अकॅडमी नावाने चॅनल आहे आपलं, तर तिथे लेक्चर 54 लेक्चर आहे जवळजवळ. तुम्हाला ते सगळे बघून आहे ना, तुम्हाला बँक एक्झामची पूर्ण आयडिया, मॅथ्सची आणि रिझनिंग आणि इंग्लिश तर रीडिंग बेस असतं, रीडिंग करणं खूप गरजेचं आहे इंग्लिशसाठी. रिझनिंग थोडं डिफरंट सब्जेक्ट आहे, मात्र तुम्ही जर ठरवलं ना आजपासून, तर 1 इयर मध्ये त्याचं प्रिपरेशन इझिली होतं. तर तुम्हाला ऑनलाईन पण खूप कोर्सेस अवेलेबल असतात, आपल्या क्लासचे पण आहे, दुसऱ्या क्लासचे पण आहे, आणि ऑफलाईन पण कोर्सेस असतात. आणि जर तुम्हाला नाही वाटलं ना, घरी बसून पण तुम्ही कोड विकत घेऊ शकता. त्या कोडमध्ये ग्रेडअप नावाची एक कंपनी आहे, ग्रेडअप आहे, त्याच्यानंतर ऑलिव्ह बोर्ड आहे, यांचे टेस्ट कोड मिळतात. तर तुम्ही ते टेस्ट कोड घेतल्या ना, टेस्ट सोडून माणसाचं प्रिपरेशन खूप चांगलं होतं. तर तुम्ही एक टेस्ट कोड विकत घ्या आणि घरी बसून प्रिपरेशन ऑन चालू करा. आणि मॅथ्स साठी मात्र तुम्हाला सिंपल गोष्ट आहे, मी सांगितलं युट्यूबचं चॅनल, युट्यूबवर आहे ना, तुम्ही मॅथ्सचे लेक्चर ऐकू शकतात आणि लाईव्ह बॅचेस लावू शकता, लाईव्ह बॅचेस नाही का. पण ऍव्हरेजली तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश या 3 विषयांवर कमांड मिळवावं लागते कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. रेल्वेसाठी लक्ष द्या, रेल्वेमध्ये जीकेचा खूप होल्ड आहे. त्या ठिकाणी हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायो हे विषय जीके मध्ये येतात. पण तुम्ही त्याच्याऐवजी मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश मध्ये जर वर्क केलं ना, तर रेल्वेची एक्झाम पण क्लिअरेबल, एवढं काही नाही, इझी एक्झाम्स असतात. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्री एक्झामला भर मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिशवर आहे. मेन्सला मात्र तुमचं इंजिनिअरिंग सब्जेक्ट असतात नाही का, तिकडे चान्सेस जास्त आहे. तर इंजिनिअरिंग मुलांनी रेल्वेला जास्त प्रेफर करा, रेल्वेमध्ये तुम्ही लवकर सिलेक्ट होऊ शकता नाही का. आणि बँक साठी ट्रॅक चेंज करायला लागतो थोडा. अजून काय डाऊट्स आहेत का? हा, प्रेम गायकवाड म्हणून एक स्टुडंट आहे, तर त्यांनी विचारलेलं आहे, सर कॅन यू प्लीज गिव्ह रेफरन्स रिगार्डिंग टू ऍप्टिट्यूड एक्झाम विथ प्लॅटफॉर्म वी कॅन यूज लाईक फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट कॅम्पस प्लेसमेंट.
कॅम्पस प्लेसमेंट ऍक्च्युली काय नाव आहे त्यांचं? प्रेम. हा प्रेम. बेसिकली मी आता सांगितलं ना तुम्हाला, कॅम्पस मध्ये एवढंच लक्षात आहे, कॅम्पस मध्ये तुम्हाला मॅथ्स म्हणजे ऍप्टिट्यूड आहे, आणि सेकंडली रिझनिंग ॲबिलिटी आहे, आणि थर्ड आहे मग इंग्लिशचं प्रेझेंटेशन स्किल. तुम्ही मॅथ्स साठी आपल्या क्लासचं चॅनल आहे, फ्री लेक्चर आहे त्याच्यावर युट्यूबवर, तुम्ही ते बघू शकता, ते लेक्चर बघा. त्याच्या व्यतिरिक्त आपले अजून एक टीचर आहे अमोल भावसर सर, रिझनिंग मेड इझी नावाचं चॅनल, रिझनिंग मेड इझी, त्याच्यावर तुम्हाला रिझनिंगचे लेक्चर भेटतात. आणि इंग्लिश फक्त तुम्ही कम्युनिकेशन स्किलवर भर द्या. कॅम्पसला या 3 गोष्टींनाच इम्पॉर्टंट आहे, मॅथ्स म्हणजे ऍप्टिट्यूड आहे, रिझनिंग आणि इंग्लिश आहे, या 3 आहे. आणि मेनली तुमचा जो सब्जेक्ट आहे ना, त्या सब्जेक्टच्या बाबतीत तुम्हाला ब्रीफ माहिती पाहिजे, ब्रीफ. कारण तुम्हाला जे इंटरव्ह्यू होतं ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या सब्जेक्टवर खूप क्वेश्चन विचारतात, तर तुम्हाला ब्रीफ माहिती पाहिजे तुमच्या सब्जेक्टची, हे खूप क्रुशल आहे. Hello. येस So we've got one more question in our chat box. Yes, yes. Prajakta Kulkarni is asking that is there any scope for biotech students in innovation, and how can they work on any project in this field? Yes, that is excellent question actually. Excellent. Biotechnology is one of the most upcoming sector. Actually, it is very, you can say, एक असं सेक्टर आहे, लक्षात घ्या, याच्याकडे खूप लोकांचं दुर्लक्ष आहे. मी तुम्हाला विशेष सांगेल, खूप छान क्वेश्चन मुलांनी तुमच्या स्टुडंटनी विचारलेला आहे. बायोटेक्नॉलॉजी खूप जबरदस्त आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, मुंबईमध्ये कॉलेज आहे, त्याचं नाव आहे गरवारे टेक्नॉलॉजी. गरवारेमध्ये बायोटेक्नॉलॉजीचं खूप हे केलं जातं, तिकडे रिसर्च केला जातो. तुम्हाला माहिती असेल, इस्रायल जे ना, इस्रायल हे खूप बायोटेक्नॉलॉजीला खूप सपोर्ट करतो. तर आताच्या लेवलला गव्हर्नमेंट पण आहे ना, बायोटेक्नॉलॉजीला खूप जास्त प्रमाणावर सपोर्ट करत आहे. पण तुम्हाला त्याच्यासाठी ना स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया याच्या वेबसाईटवर जावं लागेल. इकडे रिसर्च जे आणि इनोव्हेशन असतात ना, तर तुम्हाला एक प्रोजेक्ट जर केलं ना, तर तुम्ही एक छोटा पहिले जुने प्रोजेक्ट वाचून घ्या. ज्या ज्या लोकांनी प्रोजेक्ट बनवलेले आहे ना, ते प्रोजेक्ट वाचणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मी एक सोपी आयडिया सांगतो. जळगावला एक कंपनी जैन इरिगेशन नावाची, ते जैन इरिगेशन खूप मोठ्या प्रमाणावर या मुलांना हे करते. किंवा आपल्या महाराष्ट्रात एक कंपनी चंबल फर्टिलायझर्स, अशा काही कंपन्या, नागार्जुन फर्टिलायझर, चंबल आहे, त्याच्यानंतर जैन इरिगेशन्स आहे. तर याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी मध्ये खूप कंपन्या आता उतरलेल्या आहे. इव्हन रिलायन्स पण उतरले. रिलायन्सचं एक मुंबईला कॉलेज आहे, स्पेशली बायोटेक्नॉलॉजीवर काम करतं. तर आता जे काही तुम्ही प्रोजेक्ट बनवाल ना, तर तुम्हाला हे जे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जरी तुम्ही टाकलं तर तिथे कंपन्या वाचतात. किंवा दुसरी गोष्ट आहे, मुंबईला याच्या कंपन्या, नाशिकमध्ये एवढ्या कंपन्या नाहीये. पण मी ना स्पेशली, हा क्वेश्चन कोणी विचारलेला आहे? प्राजक्ता आहे का? हा, प्राजक्ता. तुमच्या याच्यामध्ये ना, तुम्ही ज्ञानेश्वर सरांकडे नंबर किंवा काहीतरी कॉन्टॅक्ट देऊन द्या. मी तुम्हाला एक कॉलेजची आणि कंपनीची लिस्ट पाठवतो, की ज्या कंपनीकडे तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचं प्रोजेक्ट पाठवू शकता. प्लस माझे काही ओळखीचे असे लोक आहेत की जे बायोटेक्नॉलॉजीवर सध्या रिसर्च करतायत. तर तुम्ही त्यांचा जर कधी गायडन्स घेतला ना, तर तुम्हाला त्यांच्याकडनं खूप फायदा होईल. कारण हे खूप अपकमिंग सेक्टर आहे आणि याच्याबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. पण आता वर्ल्ड लेवलला याच्यावर खूप जास्त रिसर्च होत आहे. तर तुम्हाला हे बघा, गरवारे कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, रिलायन्सचं एक कॉलेज आहे मुंबईमध्ये, जे नाही का. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं जैन इरिगेशन आहे, जळगावला आहे आपल्याला. तर या कंपन्यांना जर कॉन्टॅक्ट केला ना, तर हे गायडन्स खूप करतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ना नंबर तुमचा देऊन द्या आपल्या सरांकडे, तर मी तुम्हाला एक लिस्ट पाठवून देईल कोणकोणत्या कंपनीला तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकतात आणि रिसर्च करू शकतात. मात्र याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ना, आता जो कोणी व्यक्ती आता स्टार्ट करेल, तर 2-3 वर्षांनी तो खूप डेव्हलप होणार या क्षेत्रात. मात्र नाशिकमध्ये असं काही विशेष स्कोप नाही. याच्यासाठी मुंबई, पुणे आणि बँगलोर इकडे जास्त स्कोप आहे. म्हणजे या कंपन्या तिकडेच जास्त आहेत मोठ्या प्रमाणात. अजून काही क्वेश्चन्स आहेत का तुमचे? हॅलो सर, मी राहुल शिरसाट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट. सर, माझा क्वेश्चन असा होता की तुम्ही वेबिनार मध्ये आता सांगितलं की आपल्याकडे आता चायनाचं मटेरियल इम्पोर्ट करायला परमिशन नाहीये. तर आपले इलेक्ट्रॉनिक्सचे काही जे सर्किट असतात, काही किट असतात, हे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे चायनाच्या मटेरियलवर डिपेंड करतात. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व स्टुडंट हे रिसर्च करू शकत नाही.
हा सर्व स्टुडंट रिसर्च नाही करू शकत, बट अदर जे पीपल आहेत मग त्यांनी जॉबसाठी कोणती फील्ड किंवा कोणत्या कंपन्या सेट केल्या पाहिजे? हा काय ना नाव काय बोलले तुम्ही? राहुल. हा राहुल, राहुल, very राहुल, good राहुल. question. हा पहिले तुम्हाला सांगतो ना राहुल, हे बघा मी तुम्हाला एक पहिले क्लिअर करतो की चायनाला गव्हर्नमेंटनी नाही हे केलेलं आहे. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट असं डायरेक्टली नाही करू शकत, कारण आपली ट्रेड पॉलिसी असते, इंडिया आणि चायनाची ट्रेड पॉलिसी. Yes, yes. त्यानुसार गव्हर्नमेंट कधी चायनाला बॅन नाही करू शकत. चायनाला बॅन आपले लोक करत आहेत. ज्या पद्धतीने चायनाने आता आक्रमण केलं होतं आपल्या इथे, तर लोकांमध्ये चायनाबद्दल दुष्भावना आहे आणि त्याचा फायदा तुम्ही खूप उठवू शकताय. बघा मी साधं सोपं सांगतो तुम्हाला. आता तुम्ही टीम कुक आहे, टीम कुक त्यांचा इंटरव्ह्यू वाचून घ्या. आता ऍपल आहे, सॅमसंग आहे, हे सगळे लोक आहे ना आता मोठ्या प्रमाणावर इंडियामध्ये उतरायच्या मार्गावर आहे. आणि रिसर्च तुम्हाला असं वाटतंय पण तसं नाही आहे. रिसर्च आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर चालू आहे. चांगले चांगले प्रोडक्ट बनत आहे, पण त्या प्रोडक्टला आहे ना आपण प्रमोट नाही करत. हे लक्षात घ्या, आपल्याला प्रमोट करणं खूप गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, आपल्या नाशिकमध्ये सगळ्यात जास्त रिझल्ट प्रोड्यूस करणारी कंपनी आपली UC आहे. पण हे लोक ऍडव्हर्टायझिंगच्या बळावर मोठे होतात, यांचे ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट खूप मोठे. आता तुम्ही बघा इलेक्ट्रॉनिकच्या ह्याच्यामध्ये जरी बघितलं ना तुम्ही, आपल्या इथे मोझर बियर नावाची कंपनी, जी आपल्या इंडियाची कंपनी जी CD बनवते. आता ही मोझर बियर तुम्ही विचार करा, सुरुवात किती छोट्यापासून झाली होती, आज भारतात त्यांची मोनोपॉली लक्षात. तर तसं काही नाही, रिसर्च तुम्ही पण सगळे करू शकता. पण चायनाच्या प्रोडक्ट्सच्या मुळे आपल्या इथे काय होतंय, चीपर कॉस्ट झाली, कॉस्ट खूप कमी झाली आहे आणि कॉस्ट खूप कमी, ट्रेड व्हॉल्यूम जास्त आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या इंजिनियर मुलांना जॉब नाही मिळत. आपले लोक ट्रेड मध्ये जास्त पैसे कमवायचा प्रयत्न करतात. ट्रेड म्हणजे आपल्याकडे लोक वस्तू विकत घेतात, दुकान मांडून ते विकायचा प्रयत्न करतात. रिलेटिव्हली आपले लोक मॅन्युफॅक्चर नाही करत. म्हणून मी तुम्हाला उदाहरण काय दिलं, दातार स्विच गेअर. आता त्यांचं नाव काय सांगितलं, हा राहुल. तुम्हाला एक माहिती सांगतो, आमचा एक स्टुडंट आहे, त्याचं नाव आहे निमिष. निमिष हा पण तुमच्यासारखा एक इंजिनियर आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्ट होऊन त्यांनी RBI जॉईन केली. त्यांनी आपल्या इथली कंपनी जॉईन केली, तिचं नाव आहे रत्नपारखी इंजिनियर्स म्हणून. ही रत्नपारखी, तुम्ही हिचं नाव पण ऐकलं नसेल, आपल्या नाशिकची कंपनी आहे. पण आता भारतामध्ये तिचं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर नाव आहे. भारतातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे ना, त्यांच्याकडनं CNC मशीन विकत घेतात, CNC. त्याच्यानंतर ज्योती स्ट्रक्चर म्हणून कंपनी, आपल्या नाशिकचीच कंपनी. तर आपल्या इथे खूप भारी भारी कंपन्या तयार होतात ते, आणि त्यांचे प्रोडक्ट नाव नाही, आता रत्नपारखीचं नाव पण कोणाकडे नाही, कारण यांच्याकडे ऍडव्हर्टायझिंग नेटवर्क नाही. लक्ष द्या, ऍडव्हर्टायझिंग नेटवर्क असणं आणि दिसणं याच्यात फरक आहे. तर तुमच्यासारखे जे मुलं आहे ना आता या नवीन कंपनीत, आता मला निमिषनी स्वतः सांगितलं, सर आमच्या इथे जॉबला इंजिनियर मुलंच अवेलेबल नाही. तर तुमच्यासाठी गुड न्यूज सांगता, आपण UCA आता एक नवीन पाऊल उचलणार आहे. तर सगळ्या इंजिनियर मुलांना जॉब कसं मिळवता येतील ना, त्यासाठी इंडस्ट्रियल एरिया मधले लोक, त्याच्यानंतर पुणे मुंबईच्या लोकांना नेटवर्किंग करून तुम्हाला जे काही व्हॅकन्सीज येणार आहे तुमच्या कॉलेज पर्यंत पोहोचवणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे ना हे समजणं फार गरजेचं आहे. आणि झाला विषय रिसर्चचा, इनोव्हेशनचा, तर तो तुम्ही सुरुवात आज करा. 2 ते 3 वर्षात तुम्हाला भरपूर कल्पना सुचतात आणि आपोआप माणूस पुढे जातात. असं काही नाही की करू नाही शकत, तुम्ही पण लोक मोठे करू शकता. एक माणूस छोट्या कंपनीवरनं मोठं निर्माण करण्यासाठी फक्त एवढं समजायला लागतं की मार्केटमध्ये आज नीड काय, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला ज्या दिवशी नीड समजेल ना, आज समाजाची गरज काय, तुम्ही बरोबर पुढे जाल. तुम्ही मार्केट नीडचा विचार करा, सोसायटीमध्ये कोणत्या प्रोडक्टची कमतरता आहे. स्पेशली मी तुम्हाला सांगेल, आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स जे आहे ना, ते इलेक्ट्रॉनिक बॅटरीकडे जास्तीत जास्त लोकांनी वळायचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये खूप मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणावर आता येणार आहे. आणि जसं बऱ्याच लोकांना वाटतं की अनसेक्युर्ड वाटतंय, तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी पण प्रिपेअर करू शकता. कोणी गेट एक्झाम साठी करू शकता, त्याच्यानंतर रेल्वे एक्झाम साठी करू शकता, बँक एक्झाम साठी करू शकता. ज्यांना सेक्युर्ड जॉब पाहिजे आणि ज्यांना बिझनेस मध्ये इच्छा आहे ना, त्यांनी मात्र गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आहे ना, स्टार्टअप, स्टँडअप, मुद्रा पासून चालू करा तुम्ही. मुद्राला 50,000 रुपये फक्त लागतात. 50,000 रुपये तर गव्हर्नमेंटच देतं. त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू बिझनेस डेव्हलप करू शकता. असं आहे. समजलं का? थँक्यू सो मच सर. येस, अजून आहे का राहुल काही त्याच्यात सब डाऊट आहे का? प्राजक्त कुलकर्णी म्हणून हा, नाही सर, फक्त तेवढाच डाऊट होता. येस, पण क्लिअर झाला का? सॅटिस्फाईड झाले का तुम्ही? येस सर, येस सर. येस, नाहीतर परत सांगतो मी, असं काही नाही, पूर्ण सॅटिस्फाईड झाल्याशिवाय येस नका नाही म्हणू. सर,
येस येस ओके थँक्यू हा राहुल. नाही ते Yes. प्रॉब्लेम फक्त एवढाच होता. हो कम सर. येस येस ओके. हा प्राजक्ताचा काय डाऊट? If ENTC student doing job and want to join big scale companies, so what they can do for this? येस हा प्राजक्ता व्हेरी गुड. पहिले हे बघा लक्ष द्या, तुम्हाला तर माहिती की टेलिकम्युनिकेशन आता खूप ग्रोईंग सेक्टर आहे. तुम्हाला माहित असेल की आता इंडियामध्ये 5G टेक्नॉलॉजीज येणार, 5G टेक्नॉलॉजी. पण आता तुम्हाला माहिती की रिलायन्स जिओ आहे ना, जिओ हे खूप क्रांतिकारी पाऊलं उचलतं. आता 5G मध्ये पण येत आहे. पण तुम्हाला या सेक्टरमध्ये ना काम करताना लक्षात घ्या, याची टेक्नॉलॉजी ना सतत बदलत जाते, सारख्या बदलत जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये ना तुम्ही जोपर्यंत तुमच्या एज्युकेशनला अपग्रेडेशन नाही डेव्हलप करत ना, काही उपयोग होत नाही. समजा 2019 ला एखादा व्यक्ती ENTC ग्रॅज्युएट झाला, आता तो आज ग्रॅज्युएट झाला, तर 2 वर्षांनी काय टेक्नॉलॉजी चेंज होणार आहे तुम्हाला माहिती नाही राहत. टेक्नॉलॉजी सारखी बदलत राहते आणि 2 वर्षांनी तो इंजिनियर आहे ना आउटडेटेड होऊन जातो. सो बेस्ट वे तुम्हाला काय करावं लागतं माहिती का, एकतर तुम्हाला कंपनीला जॉईन करा. जसं मी सांगितलं ना, इंटर्नशिप आहे. तर इंटर्नशिप साठी ना तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉईन करा. पहिले जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट बनवाल आणि अपकमिंग टेक्नॉलॉजीवर काम करायला लागाल ना, तर तुम्हाला हळूहळू समजतं की आता आपल्या सिस्टीम मध्ये काय बदल होणार आहे. तुमच्यासाठी एक गुड न्यूज सांगतो, जी चायनाची फार मोठी कंपनी आहे, तिचं नाव आहे हुवेई. तर हुवेईला आता सगळ्या जगभर त्यांचं 5Gचं लायसन रद्द होतं आणि त्या जागी रिलायन्स खूप मोठ्या प्रमाणावर उतरत आहे. आता जे ENTC जे सेक्टर आहे ना, याच्यामध्ये पुढचं क्षेत्र खूप प्रचंड बदल होणार आहे. लक्षात द्या, खूप प्रचंड म्हणजे तुम्हाला खूप जास्त प्रमाणावर बेनिफिट्स राहणार आहे. पण गव्हर्नमेंट लेवलला तुम्हाला थोडेसे चान्सेस कमी आहे. त्याच्या जागी ना तुम्हाला प्रायव्हेट लेवलला खूप प्रमाणावर जॉब्स आहे. पण मोस्ट प्रॉबेबली तुम्हाला हे सगळ्यासाठी ना पुणेला जाणं खूप गरजेचं आहे. पुणेला आणि मुंबईमध्ये अशा कंपन्या जास्त आहे आणि बँगलोरला पण जास्त आहे. मग त्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही इंटर्नशिप म्हणजे चांगल्या कंपनीमध्ये जॉब करणं गरजेचं आहे. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, एक अजून गुड न्यूज आहे प्राजक्तासाठी. ENTC स्टुडंट आहे ना, याच्यासाठी जानेवारीमध्ये एक एक्झाम होते, IBPS SO म्हणजे स्पेशलाइज्ड ऑफिसर. ही बँक कंडक्ट करते, लक्षात घ्या. कारण ऑनलाईन बँकिंग आहे ना, मोबाईल बँकिंग, याचे स्टुडंट्स बँकांना खूप गरजेचे असतात. त्याची एक्झाम होते जानेवारीमध्ये, स्पेशलाइज्ड ऑफिसर. ती पण तुम्ही टार्गेट करू शकता. लक्षात घ्या, ही जानेवारी-फेब्रुवारी मध्ये एक्झाम येते, जास्त मुलं देत नाही आणि हिच्यामध्ये सिलेक्शन रेशो पण खूप हायर असतं. गव्हर्नमेंटलाही तुम्ही करू शकता. BSNL मध्ये पण वॅकन्सी असतात, MTNL मध्ये पण असतात आणि अजून भरपूर वॅकन्सी असतात. फक्त एवढे की तुम्हाला ना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या सारख्या टच मध्ये राहावं लागतं. अजून काय डाऊट्स कोणाला? क्लिअर झाला का प्रोजेक्ट? हॅलो, हा क्लिअर झाला का प्राजक्ता? याच्यात काही अजून आहे का तुमचा सब डाऊट? ओके, हो. येस, हा येस, अजून प्लीज विचारा. डाऊट्स खूप चांगले विचारताय तुमच्या कॉलेजमध्ये, खूप छान डाऊट आहे आणि मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे ना तुमच्या कॉलेजमध्ये खूप चांगले, बेस्ट क्वालिटी म्हणजे क्रिएटिव्ह स्टुडंट्स आहेत. थँक्यू सर. मी फीडबॅक लिंक शेअर केली आहे चॅटबॉक्स मध्ये. तर चॅटबॉक्स मध्ये ती फीडबॅक लिंक मुलांनी भरून त्यांचं सर्टिफिकेट ऑटो जनरेट करावं. आणि मी ज्ञानेश्वर जगताप सरांचा पण फोन नंबर टाकलेला आहे. काही अजून जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉल करावा. Okay. So, thank you so much, sir, for today's session. It was really very informative session, and I thank you on the behalf of Training and Placement Cell. So, all the participants should fill up the feedback form. We have shared the feedback link in the comment section. Please go through that. And now I'd like to call upon Prachi Shetty to represent the vote of thanks. हॅलो, ऍक्च्युली आवाजचा प्रॉब्लेम येतोय. तुम्ही परत रिपीट करता का? येस, Okay, okay, sir. हा येतोय आवाज? कॅमेरावरती ऑन करायचंय. Hello. हा येस प्लीज. Yeah. Okay. So I'd like to call upon Prachi Shetty to represent the vote of thanks. We'll wind up the session now. So Prachi. Yeah. Thank you, Amrita.
Yeah. Hello, On the Prachi, one behalf minute, of 1 minute. training and placement. Okay. हॅलो प्राची, एक मिनिट. सर्व पार्टिसिपेशनला एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपली व्हिडिओ ऑन करावी. प्लीज व्हिडिओ ऑन करा. प्राची, कंटिन्यू. Yeah, थँक्यू सो Prachi, मच. you go ahead. Okay. On the behalf of Training and Placement Cell of PVG's College of Engineering and all the students, I'd like to thank our today's expert, Mr. Vijay Kamath sir. Thank you, sir, for taking out the time from your schedule and sharing the valuable information with us. I'd like to thank Professor R.K. Patil sir, TPO of PVG's College of Engineering, for initiating the webinar series and organizing the same along with the team members. At last, I'd like to thank all the candidates for joining us and attending this session patiently. Thank you. Thank you, sir, Yes, for yes, yes. sharing your No, useful knowledge and experience. Yes, sir. yes, I would like to thank all of you for giving me this opportunity. Actually, it is beautiful experience, and especially I would like to mention that the students are so much curious and they're intelligent. I think I have enjoyed this session very, and Yes. I would like to also congratulate Naneshwar sir for arranging this beautiful facility. So Thank I you. would just mention that we have our YouTube channel, so you can go through these lectures of Vedic maths and you can prepare for the campus interview. Okay, we will meet again Sir, for such kind of sessions. Thank you. थँक्यू Yes. ज्ञानेश्वर सर. मी ज्ञानेश्वर सरांचा नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. तुम्हाला काही जर अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट सरांना कॉल करावा. चालेल. थँक्यू. Yes, thank you. Yeah. Thank you. Thank you, Thank you sir. so much, sir. ओके. थँक्यू सर.